मला देव माणूस मालिका ही ऍक्च्युली अशी वाटायची की एक देव माणूस आहे आणि जो गावात सगळ्यांची मदत करतो. अरे नाही रे. आजपर्यंत कुठल्याच कलाकाराच्या हातात रुबाबचं स्क्रिप्ट पडलेलं नाहीये. विदाऊट बर. स्क्रिप्ट हो. प्रत्येक सीन मध्ये एकतर मी पळतीये, कुठेतरी मार खातीये, जीव वाचवतीये, ओरडतीये आणि नंतर पाण्याचं तर म्हणजे ते अवघडच होतं. मी मागेही म्हणाले एका ठिकाणी की मी सकाळी 9 वाजता पाण्यात उतरायचे आणि 6 वाजता पाण्याच्या बाहेर यायचे आणि तेव्हा बापरे. जानेवारी महिना चालू होता. थंडी. साताऱ्यात भयानक थंडी होती. गाड्यांच्या ज्या नंबर प्लेट्स आहेत, तर मला एका जणाने मेसेज केला, हार्ड ब्रेक. आरटीओ वाल्यांनी सुट्टी घेतली का सांगलीतल्या? तर झी मराठीने 3 आयकॉनिक विलन एकत्र आणलेत. देव माणूस, अजित कुमार, त्याच्यानंतर अण्णा, करेक्ट त्याच्यानंतर येतात जामकर साहेब. ते आता हिरो आहेत, पण आधी त्यांचं कॅरेक्टर बऱ्यापैकी विलन मध्ये होतं. आले, फ्रेश वगैरे झाले, लुक टेस्ट झाली आणि आता मला वाटलं की आता जा म्हणतील रूमवर आणि कदाचित संध्याकाळी सांगतील किंवा उद्या सकाळी सांगतील आणि मला डायरेक्ट हातात स्क्रिप्ट दिली. आम्ही दुपारी चला. एक पहिला सीन एंट्रीचा शूट केला आणि तो सीन त्याच दिवशी संध्याकाळी टेलिकास्ट झाला आणि रोज ते डीएम्स येतात. डीएम्स मध्ये लोक विचारतात की तुम्ही गाणी गाता का, की त्यात एक आहे की गाणं म्हणता म्हणजे प्रेम आहे आणि मला कळलं की वेरूळ नावाचा एक साप असतो जो विषारी नसतो आणि पाण्यात तो असतोच युजली. त्यामुळे घाटाच्या ज्या अशा पायऱ्या असतात शेवटच्या जिथे पाणी लागतं, तर तिथे तो आला होता आणि मी खूप घाबरले की अरे हे काय. ही हँडसमची पण एक व्याख्या आहे, ही रुबाबने दाखवून दिली असं मला वाटतं की हे गावाकडचं एक मराठमोळं सौंदर्य आहे. 6 ते 9च्या स्लॉट मधल्या सिरियलला एसएनपीचे खूप प्रॉब्लेम असतात. तुम्ही कुठलाच अपशब्द वापरू शकत नाही. तुम्हाला बरोबर. कपडे घालण्याचं लिमिटेशन असतं, कॉस्ट्युम म्हणून खूप रिव्हिलिंग काही दाखवता येत नाही आणि देव माणूसला असते कुठलेच नियमच लागू बंधनच नाहीये. होते डिप्लोमॅटिक आन्सर. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नरच्या आपल्या काही धमाकेदार नवीन एपिसोडमध्ये. सो तुम्हाला लक्षात आलं असेलच की आजचे आपले गेस्ट आहेत त्या कोण आहेत. झी मराठी प्रस्तुत देव माणूस मधल्या अध्यायामधील आपल्या सगळ्यांची लाडकी आर्या जामकर, जिची आता नुकतीच एक्झिट झाली आहे, म्हणजेच की इन्स्पेक्टर जामकर यांची बहीण, बरोबर. आणि रुबाब हा जो आत्ता नुकताच रिलीज झालेला चित्रपट आहे, त्या चित्रपटातील माधुरी म्हणजेच आज आपल्या शोवर गप्पा मारण्यासाठी आहेत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री असलेल्या सिमरन खेळकर. सिमरनबद्दल अजून काही सांगायचं झालं तर त्यांच्या बरेच अजून काही भूमिका आहेत ज्या गाजल्यात, म्हणजेच की छोट्या बहिणीची मोठी स्वप्नामधील अंकिता असो किंवा अशोक मामा या सिरियलमधील प्रिया असो, म्हणजे आर्या जे कॅरेक्टर होतं त्या एक्झॅक्ट अपोजिट होतं प्रिया, ठीक आहे. किंवा त्यांचं वेल डन आई हा सिनेमा असो किंवा फ्री दणका सिनेमा असो किंवा त्याच्यानंतर तू माझा किनारा हा सिनेमा असो, असे खूप सारे प्रोजेक्ट त्यांनी आता केले आहे. सो आपण सिमरनसोबत त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल किंवा त्यांनी रुबाब या फिल्ममधील काही सिक्रेट्स ओपन केले आहे याबद्दल किंवा देवमाणूसमधील काही गमती जमती काढल्या त्याबद्दल किंवा अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या आपण त्यांच्यावर गप्पा मारणार आहोत. सो जर तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस केलं विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो हॅलो सिमरन, तुमचं स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. हॅलो हॅलो हाय. आमच्या घरात म्हणा किंवा सगळीकडे सध्या गाजती मालिका ती म्हणजे देव माणूस 2 मधला अध्याय किंवा रुबाब आलेला आता पिक्चर. आपण सगळं जाणून घेऊ, पण आपण पहिले तो रुबाबबद्दल, की रुबाबमध्ये माधुरीचा रोल नेमका काय आहे किंवा तुमचं कसं सिलेक्शन झालं किंवा हे कसं झालं सांगा थोडं. माझ्यासाठी रुबाब हा सिनेमा खूप जवळचा आहे. म्हणजे मला खूप लोक विचारतात, की "अगं तू प्रमोशनच्या वेळी दिसत नाहीयेस, पोस्टरवर दिसत नाहीयेस, बरोबर आहे. तरी या सिनेमाचं एवढं काय आहे?" तर मुळात मी कॉलेज पास आउट झाल्यानंतर शूट केलेली ही पहिली फिल्म आहे हम्म. आणि प्रोसेस वाईज ही फिल्म खूप क्रिएटिव्हली सॅटिस्फाईड करणारी होती. कारण आमचे जे दिग्दर्शक आहेत शेखर हम्म. बापू रणखांबे, हे नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर आहेत. सो ही इज अ बरोबर कोर डिरेक्टर. बरोबर. त्यांच्या रेखा नावाच्या शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड होता आणि त्यामुळे त्यांची एक स्वतःची एक प्रोसेस आहे आणि बरोबर. एक गंमत अशी आहे रुबाबची. आपण प्रोसेसबद्दल बोलतोय म्हणून हा सांगते, हा. की आजपर्यंत आता रुबाबचा 3रा आठवडा सुरू होतोय. बरोबर. आजपर्यंत कुठल्याच कलाकाराच्या हातात रुबाबचं स्क्रिप्ट पडलेलं नाहीये. विदाऊट बर. स्क्रिप्ट हो. असं कसं होऊ शकतं? अ, स्क्रिप्ट शिवाय म्हणजे पिक्चर कसं होऊ शकतं? अ, म्हणजे मला ही गोष्ट एका बाबतीत अशी पटते, की अ, आपण जेव्हा स्क्रिप्ट वाचतो, आपल्या डोक्यात एक मसल मेमरी तयार होते, की बरोबर. माझा हा डायलॉग ह्या पानावर ह्या कोपऱ्यात इथे लिहिलेला आहे आणि आपण नकळत तसं ते डायलॉग रिमाइंड करत असतो. बरोबर. स्क्रिप्टच हातात नाहीये, तर ती
मसल मेमरीज नाहीये आणि त्यामुळे जे आहे ते ऑन द स्पॉट होतंय जे हां. किंवा डोक्यात दुसरा कुठलाच विचार यायला स्कोपच ठेवलेला नाहीये. आणि भाषेची गंमत होती, की सांगली जिल्ह्यातल्या पण आटपाडी तालुक्यातल्या एका गावातली ही गोष्ट आहे. तर ती भाषा कशी येईल? तर अ, जी सगळी एडी टीम होती, ती आम्हाला म्हणायची, की "तुम्ही विचाराल तेवढ्या वेळी आम्ही तुम्हाला डायलॉग सांगू, त्या लहेजामध्ये सांगू." त्यामुळे ते ऐकून एका पॉइंटला डोक्यात तो लहेजा बसतो. त्यामुळे ते एक इंटरेस्टिंग प्रोसेस होती माझ्यासाठी आणि अर्थात त्या प्रोसेसची मदत झाली. नाही आतापर्यंत मी अशी प्रोसेस कुठेच नाही बघितलेली, की स्क्रिप्टच नाही तुमच्याकडे राइट, ॲक्टर्सकडे. राइट, राइट. मला पण थोडंसं शॉकिंग होतं कारण थिएटरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे आपल्याला सवय असते, की सगळं, स्क्रिप्ट त्याच्यावर पेन्सिलने आपण वर्क करतोय. मी हं, इथे असं, 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 सगळं. असं. पण ते ठरवण्यापेक्षा वर्कशॉप केला मी. 1 महिना वर्कशॉप केलं. त्यात बऱ्याचशा गोष्टी नकळत हं, ठरवल्या हं. जातातच. पण ही प्रोसेस इंटरेस्टिंग होती आणि त्यामुळे ओव्हरऑल सेटवर एक जे वातावरण होतं, त्यातून नकळत तुमच्याकडून काम घडवून आणलं जातं. घडवलं. अ, ठरवून काहीतरी करण्यापेक्षा ते हां, जेव्हा ते घडवून नॅचरली आणलं होतं. जातं तेव्हा ते खूप छान होतं आणि सिनेमा जर तुम्ही बघाल हं, तर हं. त्यात कामं सगळ्यांची खूप चांगली झाली खूप आहेत. चांगली सगळ्यांची. हं. पात्र रिलेट होणारी आहेत. माझ्या पात्राबद्दल तर हां. म्हणजे अनेक लग्न झालेल्या, नुकतंच लग्न झालेल्या अशा स्त्रिया आहेत आणि एकाची नाही अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी जगाची आहे. मग गावाकडची असो, शहराची असो. तर माधुरी एक पात्र आहे ज्याची काही स्वप्न अर्धवट राहिली आहेत आणि ती स्वप्न पूर्ण नाही होऊ शकली, पण ती मनात जपण्यात त्या पात्राला रुबाब बरोबर, वाटतोय. बरोबर. तर प्रत्येक पात्राचा एक रुबाबाची एक व्याख्या आहे. व्याख्या वेगळी प्रत्येकाची आहे. एक गोष्ट आहे. हं. तर जरी हिरो-हिरोईन हे आपल्याला पोस्टरवर दिसतात. सेंट्रिक कॅरेक्टर असलं तरी प्रत्येक पात्राला स्क्रिप्ट वाईज खूप न्याय दिलेला आहे आणि हं. प्रत्येक पात्र प्रत्येकाला रिलेट होण्यासारखं आहे. म्हणजे माधुरीला रिलेट करणाऱ्या खूप खूप महिला आहेत असतील. आणि मी त्यांचं प्रतिनिधित्व केलंय असं मला वाटतं त्या म्हणजे पात्राच्याद्वारे. माधुरी जेव्हा मी बघितलं ना, तेव्हा माधुरीचं कॅरेक्टर हे सगळ्यांना रिलेट होईल. हं, हं, हं. म्हणजे मुलीच नाही, मुलांना सुद्धा रिलेट होऊ शकतं बऱ्याच एक्झॅक्टली. ठिकाणी. म्हणजे मला या सिनेमाचं यश यात वाटतं, की मालिका रोज घरी लागते. असते. बरोबर. रोज मालिका आपण फुकट बघतो. त्यासाठी कुठे जायचं नाहीये, कुठलं तिकीट काढायचं नाहीये, वेळ काढायचा नाहीये. त्यामुळे रोज मालिकांचा प्रेक्षक तुम्हाला बघत असतो आणि तुम्हाला रोज मेसेज येतात Instagramवर, की आजच्या एपिसोडमध्ये हे झालं आणि हे आम्हाला छान छान वाटलं किंवा वाटलं. हां. घाण वाटलं, हं. काही असेल. मला रुबाब सिनेमा रिलीज झाल्यानंतर सुद्धा रोज सिनेमाबद्दलचे कमेंट्स आणि डीएम्स येतायत. हे मला खरंच यश वाटतं. हे चांगली गोष्ट. सिनेमात काही गमती-जमती आहेत, की जेवलीस का? जे हे एक आपण हे आहे ऐकतो. माझ्याकडे आता. तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे तूच पाहिजे. किंवा गाड्यांच्या ज्या नंबर प्लेट्स आहेत, तर मला एका जणाने मेसेज ते केला, हार्ट ब्रेकचं. वाल्यांनी सुट्टी घेतली आहे का सांगलीतल्या? तर ते आहे बरोबर आहे. गावाकडे मी हे पाहिलेलं आहे, की 1-13-7 तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. नाही, नाही म्हणती वळू-वळू बघती. सो ही ती गंमत आहे त्या-त्या गंमत आहे. भागाची. खरं आहे. ही गंमत आहे त्या-त्या हां, प्रदेशाची. बरोबर. आणि रोज ते डीएम्स येतात. डीएम्समध्ये लोक विचारतात, की "तुम्ही गाणी गाता का?" की त्यात एक आहे, की गाणं म्हणता म्हणजे प्रेम आहे. मग हे काय हां, आहे नेमकं? काय सो हे नेमकं? मला ह्याचे रोज मेसेजेस येतात आणि मला ते यश वाटतं त्या हां, मग ते सिनेमाचं, की काय नेमकं? का बरं? म्हणजे तुमची आता सगळी रील पडली नाही का, की जेवलीस का नको विचारू, पण गाणं म्हणतेस गाणं का? म्हणतेस का हे विचार. गाणं म्हणते म्हणजे प्रेम आहे, असं एक असं ते आहे आणि पोर्ट्रे केलंय. हो. हं. पण मग नेमकं काय खूप गंमत आहे त्यात पण, की हां. नवीन लग्न झालेली स्त्री जर गाणं गाते, तर ती कोणासाठी गाणं गाते? नवऱ्यासाठी असं लगेच कसं काय ती गाणं गाते? मग हं. नवऱ्यासाठी गाते का आणखीन कोणासाठी गाते? सो अशी सगळी खूप छान गंमत आहे प्रश्न आणि आहेत. वेगळं पण आहे त्या सिनेमामध्ये मला असं हां. वाटतं ह्याच गोष्टींचं, की अ, हं. त्या प्रदेशाचं आहे ते. हं, हं. म्हणजे चांगली. पश्चिम पट्टा किंवा सांगली हं. ह्या भागात ह्या घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि ती आहे गंमत आहे. नंबर प्लेट्स म्हणजे आपण ह्याच्या मागे बघतो, ट्रकच्या मागे वगैरे मोस्टली असं हां, काहीतरी लिहिलेलं बघतो. हां. पण ते आता बाईकच्या मागे लिहिलेलं आहे आणि बरोबर, जसं आपण WhatsAppचं स्टेटस बदलतो आपल्या करंट सिच्युएशन बरोबर. किंवा झोननुसार हां. किंवा Instaचं बायो लिहितो, तसं ते ते त्या-त्या प्रदेशाचं आहे, की हं. बाईकच्या बाईकच्या नंबर मागे ते प्लेटवर लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात एक डायलॉग पण आहे, की मुलं हे लावू शकतात, पण मुली एक्झॅक्टली, लावत नाहीत. पण एक्झॅक्टली. मग त्यांच्या मनात काय सुरू असतं? ते पण दाखवलेलं मुलींना तेवढा स्कोप नाहीये, की नाहीये. तेवढा फ्रीली असं कुठेतरी लिहू शकतील, हातावर कोरू शकतील. मग त्यांचा हं. प्रेम जपण्याचा रुबाब एक वेगळा वेगळं आहे. आहे. अशी गंमत आहे मग ते सगळी. आम्हाला हे सुद्धा माहिती आहे, की तुम्ही गाता. ते आपण शेवट जाऊ गाण्याकडे ठीक आहे. ते आपण शेवट जाऊ.
तर मग रुबाबची स्टोरी काय सांगतील, की एक कॉम्प्लेक्स लव्ह स्टोरी बरोबर? अ, थोडीशी कॉम्प्लिकेटेड जाते ती आता थोडीशी. एकंदरीत ट्रेलर, टीझर बघून आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, की सैराट आहे का? किंवा कबीर सिंग झोन वाटतोय तसं एक वाटतंय. हां. हां. पण त्याही पलीकडे मला असं वाटतं, की अ, एक लव्ह स्टोरी आहे, जी पूर्ण झाली आहे की नाही इकडे जाण्यापेक्षा ती मनात जपली आहे आणि हं. त्या जपण्यात त्या दोघांना रुबाब वाटतोय. आणि प्रत्येकाच्या रुबाबाची व्याख्या, प्रेम वेगळी जपण्याची आहे. व्याख्या वेगळी आहे. रुबाब फक्त दिसण्यात, असण्यात, बोलण्यात नाहीये. वागण्यात रुबाब आहे आणि हं. प्रत्येकाचा रुबाब वेगळा आहे आणि त्या वेगळं आहे. प्रत्येकाच्या रुबाबाची गोष्ट पूर्ण होतीये. म्हणजे इथं फक्त तो जो हिरो आहे त्याच्यावरची गोष्ट होत नाही. तर सगळ्यांची गोष्ट घेऊन चाललेली. रुबाब नाव फक्त त्या कॅरेक्टरला नाहीये. प्रेम पूर्ण ह्याला सगळ्यांनी प्रेम केलंय. सगळ्यांनी केलंय. काहींचं पूर्ण झालंय, काहींचं नाही नाही झालंय. झालं. मग प्रत्येकाचा त्यानुसारचा रुबाब वेगळा आहे. हिरो, बरोबर. हिरोचे मित्र, माझा कॅरेक्टर. पण मग आता रुबाबमध्ये तुमचं सिलेक्शन कसं झालं किंवा त्याची प्रोसेस कशी होती? अ, मला आठवतंय मी कॉलेजमधून नुकतीच पास आउट झाले होते आणि मी हं, एक मालिका जस्ट पहिली मालिका माझी मी सुरुवात केली होती हं, शूट करायला आणि एक दीड महिना झाला असेल मालिकेला. मला तेव्हा कॅमेराचा फारसा अंदाज नव्हता कारण थिएटर केलं होतं, स्टेजवर काम केलं होतं. हं. पण ॲक्चुअल कॅमेरासमोर येऊन एक दीड महिना झाला होता आणि बऱ्याचशा कन्सेप्ट्सच क्लिअर नव्हत्या, बरोबर. की काय फ्रेम लागली आहे, काय लेन्स आहे आणि काय काहीच अँगल नसतं. लागलाय, कुठे लूक देऊ किंवा मी आत्ता कॅमेऱ्यात कशी दिसत असेल, हे मी काम करताना व्हिज्युअलाइज करू शकत नव्हते तेव्हा. अगदीच बरोबर, नवखी होते. बरोबर. आणि तेव्हा माझा एक मित्र आहे अभय. तर शेखर सरांना अभय ओळखायचा आणि त्याला माहीत होतं, की असा-असा एक सिनेमा आहे आणि अशा-अशा पात्राची रिक्वायरमेंट आहे. तर त्याने माझं नाव तिथे रिकमेंड केलं आणि मी एक दिवस भेटायला गेले ठाण्यात ऑफिस होतं. तर आमचे जे निर्माते आहेत संजय झणकर आणि हं. डिरेक्टर डिरेक्टर. दोघेही तिथे होते आणि मी भेटले त्यांना. मला काहीही कल्पना नव्हती, ही फिल्म काय आहे? काय नाव आहे? शेखर सरांबद्दल मला माहिती होती, की हां. त्यांची रेखा शॉर्ट फिल्म मी तेव्हा पाहिली होती. तेव्हा अजून नॅशनल अनाउन्स झाला नव्हता हं. आणि संजय सर माहीत होते, की हां. निर्माते आहेत, निर्माते. त्यांच्या मालिका वगैरे होत्या. तर पण बाकी सिनेमाबद्दल, स्टोरीबद्दल काहीच काहीच अंदाज माहीत नाही. नव्हता. शूट हां. कुठे होणार आहे किंवा झी स्टुडिओज ह्या सिनेमातला ऑन बोर्ड असणार आहे, काहीच आयडिया हं, नव्हती. हं. गेले, मीटिंग केली वगैरे झालं. हेही माहीत नव्हतं कुठल्या पात्रासाठी मला बघतायत. तर तेव्हा सरांनी ऑडिशन असं काही स्क्रिप्ट नव्हतं, पण तुला काही बेसिक तुला एखादं रेडी असेल गावाकडच्या हं, हं. बाजाचं, तर ते बरोबर. करून दाखव. मग माझाच एक नाटकातला एक छोटा मोनोलॉग होता, तो मी करून दाखवला. बरं त्यात भाषेचा कुठलाच लहेजा नव्हता. एक जेनेरिक ग्रामीण मराठी आपल्याकडे आहे, की असंच. हां. क्रियापदाला काहीतरी एक ग्रामीण हां, हे आपण ते केलं, की चाललो गेलो असं हां, हां. या हिशोबात. की एकदम हां. असं जेनेरिक मराठी होतं ते हां. आणि त्यांनी मला सांगितलं, की जरा भाषेवर काम करावं लागेल झालं तर. ठीक आहे म्हटलं आणि पुढे काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. महिना, 2 महिना आणि मला सप्टेंबर महिन्यात अचानक कॉल आला, की तुझं ह्या-ह्या पत्रासाठी सिलेक्शन झालंय. तू वर्कशॉपसाठी ये हं, 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 सांगलीला. हं. गेले सांगलीला पहिल्या दिवशी सगळ्या टीमची भेट झाली. सगळे ऑलरेडी तिथे होतेच. रव्या, मनोज, शीतल, संभाजी हं, आणि मग माझ्या पात्राबद्दल कळलं आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं माझं कॅरेक्टर, की अरे हां, एक लग्न झालेली एक बाई आहे हं. आणि ती येते गावाकडे. अ, आणि गावाकडे आल्यावर ती तिच्या आधीच्या प्रियकराला सूरज. तिची नजर हं. शोधत राहते. तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण लव्ह स्टोरीज आहेत, ब्रेकअप स्टोरीज आहेत. आहेत. पण हे असं काहीसं मी हं, पहिल्यांदा हं. बघत होते आणि हे मला ते एकदमच करायला युनिक आहे. हं, मजा येईल असं मला एक हं. जाणवलं. आणि सेटवर वातावरण मी मगाशी म्हणाले, की खूप कमाल होतं. काम घडवून आणलं जात होतं. सो ती हां, बरोबर. पॉझिटिव्ह वाइब मला डे 1 पासून सेटवर वाह! होती. त्यामुळे खूप मजा आली आणि आम्ही मुळात जिथे शूट केलं, हं, शेटफळे नावाचं जे गाव आहे, हां. त्या गावातच मुळात खूप गंमत होती. त्या गावाचं खूप असं नूतनीकरण झालं नव्हतं. घरांना अजूनही जुनं. लाकडी हं. घरं, मातीची घरं, दगडी अ, अ, घरं. जुन्या टाईपचे. अ, हां. अजूनही तिथे पार होता. बरं. त्यामुळे त्या गावाची एक वाइब आणि असं एक फील होता त्या गावात. हं, हं, त्यामुळे ती हं, हं. खूप मजा यायची काम करायला. तुमचा आणि तो शीतलचा एक सीन त्याच्यामध्ये तो एकदम ते रूम दाखवले ते एकदमच गावकडची होते. एक्झॅक्टली एक पडका वाडा पडका वाडा आहे. आहे तो. तिथे कोणी राहतही नव्हतं. हं. ते एक सुंदर लोकेशन मग आता मिळालं जेव्हा होतं. तुमचं सिलेक्शन झालं, तेव्हा तुम्हाला माहीत पण नव्हतं का की सांगलीची भाषा आहे म्हणून? सिलेक्शन झाल्यानंतर मला सांगण्यात आलं, सांगितलं. आधी की नव्हतं माहीत. सांगलीकडच्या आणि त्यांना कास्टिंग पण खरं तर सांगलीकडचंच हवं होतं. पण लूक वाईज वगैरे ते मिळालं ते नसेल आणि परफेक्ट झालंय तुमचं सेट तिथं खरं सांगतो. हो. पण मग सांगलीची भाषा ट्राय करताना काही अडचणी वाटल्या काही?
अगेन मी जे म्हणाले, की स्क्रिप्टच नव्हती. हा मुद्दा त्यासाठी खूप फायद्याचा झाला, की रोज डायलॉग फक्त ऐकत होतो आणि ऐकत होतो त्यामुळे तो महत्वाचं आहे. लहेजा खूप कानात ऐकून डोक्यात बसला हं. होता. आणि आसपासची जी सगळी टीम होती म्हणजे क्रू टीम, लाईन प्रोड्युसर वगैरे हे सगळे सांगलीचे असल्यामुळं त्यांच्या बोलण्यात सतत तीच भाषा होती. म्हणजे उलट शूट संपल्यानंतर मला तो लहेजा माझ्या बोलीतून हां, हां, काढून हां. टाकायला उलट वेळ वेळ लागला. लागला. आता या सगळ्या प्रोसेस करताना रणकांबळे सरांना बोलायची इच्छा आहे आता. सरांना टाकावं लागणार आहे हो, आपल्याला. हो. नक्की, नक्की. कारण ही एकदमच युनिक प्रोसेस यातून कधी पाहिलेली नाही मी. हो, हो. काही आठवणी आहेत त्या म्हणजे फिल्मच्या बाबतीत काही? सेटवर गमती-जमती घ्यायला काही असं काही असं ना? अ, हो. मला आठवतंय, की साधारण पहिलं शेड्यूल जे झालं, हं. ते ऐन ऑक्टोबर महिन्यात आम्ही शूट केली त्यावेळेस होती. बहुतेक डेमो सुरू होतं तुमचं. नाही, नाही. नाही. ही गोष्ट खूपच जुनी आहे. 2-3 वर्षांपूर्वीची गोष्ट बरं. आहे ही. 2023च्या ऑक्टोबरमध्ये आम्ही ही फिल्म शूट केली होती आणि जी 26च्या फेबमध्ये रिलीज होते. 2.5 बापरे! वर्षांचा गॅप आहे. बापरे! त्यामुळे मी तेच म्हणले, मी अगदीच नवखी होते आणि मी जस्ट कॉलेज पास आउट होऊन पहिली मालिका करायला हां, हां, सुरुवात केली हां. होती फक्त. तर ऑक्टोबर महिना अ, ऑक्टोबर हीट सुरू झाली होती आणि दुपारी भयानक ऊन पडायचं. त्यात सगळं आउटडोर शूट होतं. इनडोअर सीन्स खूप कमी हं. हां, आहेत बरोबर. फिल्ममधले. सीन जास्त आणि व्हायचे. संध्याकाळी भयानक थंडी, इतकी थंडी की माणूस कुडकुडेल. इतकं कॉन्ट्रास्ट वातावरण दिवसभर ते असायचं. सातारा सांगितलं वातावरण आहे. हो. दिवसा गरम राहतं, संध्याकाळी पूर्ण थंडी वाजते. आणि लकीली माझ्या कॅरेक्टरला जे सीन्स आले वाट्याला, ते सगळे इंटेन्स होते. अ, हं. मोजके सीन आले, पण सगळेच सीन इंटेन्स होते. त्यामुळे मला आणि प्रत्येक सीनमध्ये माझ्या अपोझिटला संभा असायचाच. म्हणजे हं, असा हं, कुठलाच सीन नाही माझा आणि शीतलचा हं, तेवढा एक सोडला तर, की हं. ज्यात जास्त संभा नाही. नाहीये. आणि संभा ॲज अ को ॲक्टर म्हणून खूप कमाल आहे. त्यामुळे ती खूप मदत झाली त्याची, की म्हणजे मला असं वाटतंय, की मी खूपदा म्हणते पण, की संभाच्या ऐवजी दुसरा कोणी हिरो रुबाबला असता तर मला माहीत नाही मी ते कसं मॅनेज केलं असतं. सो संभा को ॲक्टर होता ह्याची खूप मदत झाली नकळतपणे. पण त्याचं कॅरेक्टर एक असं पोर्ट्रे आहे की तो एकदम कबीर शाहिद सिंग. कपूर का तसं कॅरेक्टर पोर्ट्रे होते तसं हो, ते. हो. मी जसं म्हणाले, की रुबाब फक्त दिसण्यात, वागण्यात आणि असण्यात आहे का? तर हो, त्याचं एक कॅरेक्टर रांगडं आहे आणि अ, आधीच्या प्रेमात हं, किंवा प्रेमभंगात तो एकदम असा कबीर सिंग झोनमध्ये गेलाय. मारामारी करतो, दारू पितो, गुटखा खातो आणि हं. एकदम असा रांगडा हिरो म्हणजे आम्हाला खूपशा प्रतिक्रिया अशाही आल्या, की मराठीला एक असा रांगडा हिरो मिळालाय आता. आहेत आपल्याकडे भरपूर आहेत. हं, हँडसम आणि एकदम हं. असे फेअर हिरो आहेत. पण रांगडे कमी आहेत. ही हँडसमची पण एक व्याख्या आहे. ही रुबाबने दाखवून दिली असं मला वाटतं, की हे गावाकडचं एक मराठमोळं सौंदर्य आहे आणि बरोबर, ह्यालाही आपण जे टॉल, डार्क, हँडसम म्हणतो, तसा बरोबर. एक संभा नवीन एक छान चेहरा नाही मिळालं इंडस्ट्रीला आहे इंडस्ट्रीला. मिळालाय, हं. असा आहे. आणि त्याच त्याच्या रुबाबाच्या प्रेमात जी मेन हिरोईन आहे, जे शीतलने जे शीतल. कॅरेक्टर हं, केलंय वैशाली, तर वैशाली त्या रुबाबाच्या प्रेमात पडते, की तिला ते भारी वाटतंय, तिला तो रुबाब आवडतोय आणि मग हं, तिला नंतर कळतं, की अरे हा रुबाब फक्त दिसण्यात नाहीये, तर हा वागण्यात आहे, असण्यात आहे. हं. तर ती सगळी गंमत आहे. तर मग रुबाब पाहावा का लोकांनी? काय सांगता येईल? आता अ, ऑलरेडी 2 होऊन गेलेत जवळपास. पण अजूनही चालू आहे बऱ्याच ठिकाणी. रुबाब पाहिल्यानंतर म्हणजे प्रेम हा शब्द ज्याने ऐकलाय, ज्याने प्रेम केलंय किंवा ज्याने नाही केलंय, अशा प्रत्येकाला तो रिलेट होणारा सिनेमा आहे. पहिलं प्रेम प्रत्येकाला आठवेल रुबाब पाहिल्यानंतर असं मला वाटतं, की 100% अगेन की लव्ह स्टोरीज आहेत, ब्रेकअप स्टोरीज आहेत. पण मला खूप कौतुक वाटतं अशा हं, लोकांचं, हं. की ज्यांना आपण प्रेम केलेली व्यक्ती फिजिकली नाही मिळाली. म्हणजे हं. मीरा आणि कृष्णाचं उदाहरण मला इतकं फॅसिनेट करतं, की कृष्णाच्या जन्मानंतर 600 वर्षांनी मीरेचा जन्म झाला आणि मीरेला कृष्णावर प्रेम होतं आणि तिने आयुष्यात तिच्यात कुठला दुसरा पुरुष आला नाही. हे बरोबर. खूप भारी आहे, की हं. फिजिकली ती व्यक्ती आपल्याला समहाऊ नाही मिळत आहे, पण ते मनात जपणं आणि त्याच्यात रुबाब वाटणं हे खूप भारी आहे, की आणि त्यात पण आनंद आहे ते प्रेम मनात जपण्यात. सो हे काहीतरी वेगळं आहे आणि हे लोकांना खूप हं. आवडेल आणि रिलेट होईल. ट्रेलर बघून आहे ना एकच बाजू कळते फिल्मची. हं, हं. जेव्हा ते फिल्म बघायला जातो ना, तेव्हा पूर्ण एक जाळं तयार होतंय. पण ते इतकं इंटरेस्टिंग आहे आणि प्रत्येकाला रिलेट होईल. हो. प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येकाला रिलेट होऊ शकतं. हो, हो, हो. ती करेक्ट. सध्या काय करते? त्याच्यामुळे सुद्धा जवळपास काहीतरी आहे, की ती हो, हो, ती हो, तशीच काही हो. स्टोरी क्रिएट करते. येस, 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 येस. बरोबर. तुम्ही ज्या मालिकेने घराघरात पोहोचलात. हां, म्हणजे आधीच्या मालिका आहेत नो डाउट. पण झी मराठी जे प्लॅटफॉर्म देतं ना प्रत्येकाला, ते कुठलंच चॅनल येऊ शकत. तर झी मराठी तुम्ही देव असेल तर वाईट वाटतं, पण ते काय हेळसांड चालू आहे सध्या मालिकेत. हो.
नाही, खरं तर आता ऑफिशियली फुल स्टॉप त्या अरे! पात्राला लागलाय. म्हणजे मर्डर झाल्यानंतर सुद्धा डेड बॉडी म्हणून खूप खूप दिवस चाललंय, हो, चालू होतं ते. पण आता ऑफिशियली फुल स्टॉप लागलाय आणि लागलंय. झीबद्दल तुम्ही म्हणालात, तर हो, ते आहे की झी मराठी एक असं चॅनल आहे, की जे घराघरात पोहोचलेलं आहे आणि ॲज अ आर्टिस्ट तिथे काम क केल्यानंतर एक वेगळा फायदा झालाय आपल्याला 100% असं जाणवतं. 100% कारण मला मला सुद्धा आठवतंय, की माझ्या घरात सुद्धा संध्याकाळी 6 नंतर झी मराठी चालू असायचं. मग इकडे आई चपात्या लाटते आणि खिडकीतून टीव्ही ऐकतेय फक्त, बघतही नाहीये. पण संध्याकाळी 6 ते 10, 10:30 किंवा 9:30 9:30 झी मराठी प्रत्येक घरोघरी चालू असतं आणि ते आपल्याला एक रिस्पॉन्स प्रेक्षकांचा जाणवत असतो. हं, सोशल मीडियावर असेल किंवा आम्ही जिथे शूट करायचो साताऱ्यात, साताऱ्यात. तो जो पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे, तिथे देवमाणूसची खूप खूपच क्रेज आहे. वेगळी क्रेज खूप आहे. जास्त क्रेज आहे. तर ते आपल्याला जाणवतं आणि एक चांगल्या चॅनलला काम केल्याचा हा हं. फायदा आहेच आहे. तर देव माणूस 1 येऊन गेला आधी. हं. देव माणूस नंतर म्हणजे 2 आपण आला. टेक्निकली सेकंड पण मग माऊली थर्ड तसा तो थर्ड येऊन हां. गेला. आता मधला अध्याय आलाय. पण त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर सामकरची बहीण म्हणून एंट्री घेताना दडपण होतं कारण इतकं मोठी लेगसी आहे त्या शोला, त्या मालिकेला. खरं वाटलं असं सांगायचं तर देव माणूस मालिका काय आहे, हे मला अजिबात याची कल्पना नव्हती. म्हणजे कसं देव काय? माणूस आणि रात्रीच खेळ चाले या 2 अशा मालिका आहेत, की काहीतरी त्यात गूढ आहे, गुड हे आहे. हां, माहीत होतं. माहीत होतं. पण समहाऊ मी शिक्षणाच्या वेळी घरी नव्हते, बाहेर राहायचे वगैरे. मला देव माणूस मालिका ही ॲक्चुअली अशी वाटायची, की एक देव माणूस आहे आणि जो गावात सगळ्यांची मदत करतो आणि अरे! नाही रे! नाही रे! असं नको करू. मला खरंच असं अरे! वाटायचं आणि कमेंट मला करतील लोकं आता. काहीही कल्पना नव्हती. फॅन आहे देव माणसाचे लोकं. हो. आणि जेव्हा सिलेक्शन झालं, ऑडिशन वगैरे प्रोसेस चालू होती, तेव्हा मला एक बेसिक सांगण्यात आलं होतं, की तो देव माणूस मुखवटा घालून एकेका पात्राचा मर्डर करतो आणि तुमचं पात्र आपण इन करतोय. काही काळाने त्याचं मर्डर होणार आहे. ओके, चालेल. मग असं एवढंच मला माहीत होतं. मी आले सेटवर वगैरे आणि जसं मालिका सुरू झाली आणि जसं मला एक-एक गोष्ट कळली, की अच्छा हा पहिला आणि दुसऱ्या मधला आहे. सीझनच्या मधला सीझन आहे. आणि त्याची ही गोष्ट आहे. कदाचित हा शेवटचा सीझन असेल. यानंतर काही स्कोप उरत 100% नाहीये. हं. देव माणूस 4 चौथा सीझन वगैरे करायला. सो मला तेव्हा कळलं, की अरे, हा जो एक मेन इन्स्पेक्टर आहे, ज्या इन्स्पेक्टरने देव माणसाला फाशी दिली, आपण केली. त्याची बहीण आहोत. त्यामुळे आजपर्यंत ज्या कुठल्या स्त्री पात्रांची एंट्री झाली देव माणूसमध्ये मर्डर करून घेण्यासाठी, हां, त्यातलं आपलं एक सगळ्यात महत्त्वाचं पात्र आपल्या वाट्याला आलंय, की 100% आपण इन्स्पेक्टरची बहीण आहोत. आणि नकळत त्याचा फायदा झाला, की प्रत्येक सीनमध्ये एकतर जामकर सर असणार किंवा देव माणूस असणार. त्यामुळे महत्त्वाच्या 2 पात्रांसोबत सगळे सीन कंटिन्यू. लागायचे. हां. त्याचा एक फायदा झाला आणि आज 3 सीझनपैकी सगळ्यात ब्रुटल मर्डर जर कुठला झालाय, तर तो आर्याचा झालाय. आर्याचं आलेलं आहे. आणि तो मर्डर सिक्वेन्स म्हणजे काटा येतो अंगावर. इतका खतरनाक मर्डर सिक्वेन्स आहे तो. आणि मला सुद्धा काम करत गेले तसं कळलं, की ओह! अच्छा अशी आहे का ही सीरियल म्हणजे अ, 6 ते 9च्या स्लॉटमधल्या सीरियलला एस-एन-पीचे खूप प्रॉब्लेम असतात. तुम्ही कुठलाच अपशब्द वापरू शकत नाही. तुम्हाला बरोबर. कपडे घालण्याचं लिमिटेशन असतं कॉस्ट्यूम म्हणून. खूप रिव्हीलिंग काही दाखवता येत नाही आणि देव माणूसला असले कुठलेच नियमच लागू बंधनच होत नाही नाहीयेत. त्याला म्हणजे मी काही. आधी केलेल्या मालिका, की एका कम्फर्टमध्ये एक छान बंगल्याचा सेटअप आहे. एसी रूम्स आहेत, यायचंय, मस्त आपले सीन करायचेत आणि घरी जायचंय. याच्या पलीकडे देव माणूस एकतर साताऱ्यात शूट, ऊन, वारा, थंडी, पाऊस सगळ्याशी डील करत रोज नवीन सिक्वेन्स शूट करायचा. आम्हाला अच्छा आता असं लिहून आलंय का? अच्छा हे पण करायचंय का? असं होत राहायचं आणि मला तर कल्पनाच नव्हती काही. म्हणजे आता हे ऐकलं तर लोक मला नाही मारतील पण कमेंट करतील. देव माणूस काय माहीत नव्हतं. पण ते तुम्ही ॲक्ट करताय तेव्हा हे हो. हे थोडं अजिबातच आयडिया अनएक्सेप्टेबल आहे नव्हती. हो. थोडंसं. अनएक्सपेक्टेड आहे. पण हे आहे असं कारण मी मालिका फारशी बघितली नव्हती गेल्या बरं एक नाही ठीक आहे. 3-4 काय प्रॉब्लेम वर्षामध्ये. नाही. पण मग वाईट वाटतं का, की आर्याचं कॅरेक्टर थोडं लवकर संपलंय? नाही खरं तर मला जेव्हा लांबलंय थोडं. हं. बोलवलं होतं, तेव्हा मला सांगितलं, की 1.5 महिन्याचा ट्रॅक असेल आणि फार तर वाढला तर थोडाफार वाढेल. मला वाटलं वाढून-वाढून किती वाढेल? 3 महिने वाढेल आणि मी मुंबईच्या बाहेर कधीच हं. मालिका केली नव्हती. सो मला त्या गोष्टीचं खरं तर आधी खूप दडपण होतं, की मला बऱ्याचदा मुंबईच्या बाहेरच्या मालिका यायच्या आणि मी विचार करायचे, की नको, नको मुंबईच्या बाहेर नको. हं. मला असं हं. वाटायचं, की मी महिन्यातले समजा 20 दिवस काम करते. मी उरलेले 10 दिवस एखाद्या कुठल्यातरी काय करणार? खेडेगावात काय करू मी? मला काहीच तिथे एंटरटेनमेंटचा स्कोप नाही. ठीक आहे, मी पुस्तकं वाचेन, मी सिनेमे बघेन, पण किती वेळ? किती आणि मला त्या गोष्टीचं थोडं दडपण होतं.
पण मला सांगितलं गेलं की 1.5च महिना आहे. मी म्हटलं, "ठीक आहे, ट्राय करून बघू. आपल्याला ह्या गोष्टीची भीती आहे, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण ट्राय करून बघू." करून आणि ते बघू. करता-करता 6 महिन्यांपर्यंत लांबलं. कारण गेल्या-गेल्या माझ्याच पात्राचा मर्डर होणार होता, तर मध्ये माधुरी मर्डर, श्यामल मर्डर, साकेत मर्डर ते असे हळू होत गेले. अनेक मर्डर येऊन गेले आणि ते कॅरेक्टर लांबलं. त्यामुळे बऱ्यापैकी स्कोप त्या पात्राला मिळाला. त्याचे चेंज ओव्हर मिळाले. म्हणजे नुकतीच आलेली आर्या आणि एकदम अशी अ, बिझनेस करण्यासाठी पेटून उठली आहे आणि आता हां. सेल्फ इंडिपेंडंट वुमन तिला वगैरे बनायचंय. कट्टू ती प्रेमात पडते. प्रेमात पडल्यावर सगळ्यांचा जो झोन होतो, तिचाही तोच तिचा झालाय, तोच की झाला. अभी सब कुर्बान आणि मग शेवटी मर्डर. सो तिला बऱ्याचशा शेड्स पण प्ले करायला स्कोप हं. होता. मग आता अ, आर्याच्या मते अजूनही देवमाणूस चांगलाच आहे. कारण लालीने मारले त्याला तुम्हाला अ, आर्याला. हो, पण त्यात पण ते पूर्णपणे तिला ते गोष्टी रिअलाईज नसतील झाल्या, तरी सुद्धा मर्डर सिक्वेन्सच्या वेळी लाली जेव्हा तिला सांगते, की हां, माझं माझ्या नवऱ्याशिवाय कोणावरच प्रेम नाहीये आणि तेव्हा जाणवतं आर्याला, की नाही हां. मग गोपाळने जे सांगितलंय ते खोटं आहे, की लालीचं जर हां, बरोबर, बरोबर. ओके, बाहेर ओके. प्रेम हां, ते प्रकरण खोटं आहे बाय आणि ही सांगितलं होतं. सांगते, की बरोबर. नाहीये आणि त्यासाठी ती एका व्यक्तीचा जीव घ्यायला तयार आहे. तर त्यावेळी हं. तिला ते तिला जाणवतं. क्लिक झालं. फक्त आर्याला तर हे माहीत नाहीये, की गोपाळने अनेक हां, मर्डर ते माहीत केलेत नाही. किंवा काय. ठीक आहे. हं. म्हणजे पण हां, मरता-मरता आर्याला ती बरोबर. गोष्ट कळली, की गोपाळ खोटं बोललाय. खोटं बोललाय. आर्या आणि सिमरन हे किती फरक आहे का दोघी सारखेच आहेत? अ, नाही अ, फारसा फरक नाहीये. कारण मला असं वाटतं, की आर्यामध्ये अ, कष्ट करण्याची खूप ताकद होती, की एक अशी मुलगी जिच्या भावाने तिला घराबाहेर कधी पडू दिलं नाही, मन मोकळं जगू दिलं नाही. थोडक्यात तिला धीट बनण्यासाठी त्याने कधीच स्कोप हं, दिला नाही. हं, तिचं लग्न लवकर लावून दिलं काळजीपोटी आणि नवरा वारला. आणि अशा ह्याच्यातली एक मुलगी हं. जी फार बाहेरच पडली नाहीये. ती स्वतः हिम्मत एक्सप्लोर करते. करते, गावाकडे येते, एक बिझनेस उभारते, लोन काढते आणि हे सगळं एकटीच्या हिमतीवर करते. एक मित्र तेवढा तिच्या सोबतीला साकेत. असतो साकेत. तर ह्याच्यासाठी खूप जास्त हिंमत लागते. म्हणजे मला असं वाटतं, की आज मी पुण्या-मुंबईत शिकलीये, मी तिथे राहते. माझ्यात ती हिंमत एनिवे आहे. पण आर्यासारख्या मुलींचं मला खूप बरोबर आहे. कौतुक वाटतं, हं. की एवढं मोठं पाऊल ते उचलतात आणि त्यात ते यश मिळवून स्वतःला सिद्ध करून दाखवतात. सो ही कष्ट करण्याची खूप खूप अफाट ताकद आहे. आणि अगेन ॲट द सेम टाईम हे सगळं असताना एखाद्या व्यक्तीवर जर एकदा आपला जीव जडलाय, तर त्यासाठी हं. काहीही करण्याची जी ताकद आहे, प्रेमात काहीही म्हणजे अशक्य प्रेम आर्याने केलं असं मला वाटतं आणि खरं आहे. अ, काहीशी सिमिलॅरिटी आहे सिमरनमध्ये, की मेहनत करायला मी घाबरत नाही किंवा कष्ट करायचेत तर मग आता करायचेत किंवा एखादी व्यक्ती जर आपली आहे, तर आपली आहे. सो ह्या काही गोष्टी आर्या आणि सिमरनमध्ये सिमिलर आहेत आणि मी सेम टाईम आर्याकडून ते नव्याने शिकले असं मला नेहमी वाटतं. आर्याच्या आयुष्यात देवमाणूस वगैरे होता. तुमच्या आयुष्यात आहे की नाही अजून? देव माणूस आता असं म्हणणं ठीक खरं आहे, तर तो सोडा. देवमाणूस ठीक आहे, चांगला वाईट. पण आहे का खऱ्या आयुष्यात कोणी? आ, अनेक देव माणसं सिमरनच्या आयुष्यात आहेत. आई-वडील आहेत, बहीण-भाऊ आहेत, मित्र-मैत्रिणी आहेत आणि मला नेहमी असं वाटतं, की सिमरनच्या आयुष्यात जी माणसं आलीत म्हणजे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला असेल ह्या सीरियलमधून, बाकीच्या केलेल्या सीरियलमधून, हं. वेगवेगळ्या सिनेमांमधून, कॉलेजमधून अ, आपण वेगवेगळी माणसं जोडत जातो आणि मला नेहमी असं वाटतं, की मी खरंच खूप चांगली माणसं जोडली आहेत आणि मला विश्वास आहे, की शेवटपर्यंत ती माणसं माझ्या आयुष्यात असतील. कुटुंब, नवरा किंवा बहीण-भाऊ ही नाती आपल्याला जन्मतः मिळालेली असतात. पण ही जी नंतर जोडत गेलेली नाती आणि माणसं असतात, ती मी खूप चांगली जोडली आहेत आणि ती नेहमी माझ्यासोबत असतील याचा डिप्लोमॅटिक आन्सर काय? प्रॉपर डिप्लोमॅटिक आन्सर. याच्यावर उत्तर म्हणजे प्रश्न नाही येऊ शकत पुढे. ते माणसाकरता कास्टिंग कशी झाली होती? अ, हो. मला ना नेहमी असं वाटतं, की एखादं पात्र जर माझ्यासाठी लिहिलं गेलंय, तर मी कितीही ते पात्र टाळलं, तरी ते फिरून माझ्याकडेच येणार आहे, असं मला नेहमी वाटतं. बरं. कारण मी आजपर्यंत केलेल्या सगळ्याच कामांचं असं झालंय, की आपल्याला वाटतही नसतं, की हे व्हावं किंवा आपल्याला वाटतही नसतं हे होईल. ते पात्र बरोबर आपल्याकडे चालून येतं आणि अशा सिच्युएशनमध्ये येतं, की आपल्याला शक्यच नाहीये उद्यापासून जाऊन शूट करणं. अशाही सिच्युएशनमध्ये ते काम आपल्याला मिळतं आणि ते पॉसिबल होतं आणि आपण ते काम करतो. हं. तसंच ह्या बाबतीतही झालं, की मी WhatsAppला एक स्टेटस ठेवला होता. एकतर मी WhatsAppला स्टेटस कधीच ठेवत नाही. जे आहे ते आता आपण Instagram जास्त ट्रेंडिंग मी आहे नाही आणि बघितलं स्टेटस तेच शक्यतो मी. वापरतो. हां.
तर मी काहीतरी एक दिवशी स्टेटस ठेवलं होतं आणि माझ्या संपर्कात एक अमर स्वामी नावाचे क्रिएटिव्ह हेड आहेत. जे म्हणजे देव माणूसचं जे प्रोडक्शन हाऊस आहे वज्र. तर वज्रचीच आणखीन एक मालिका तेव्हा चालू होती, लाखात एक आमचा दादा. तिथे ते हां. क्रिएटिव्ह हेड हं. होते. आणि त्यांनी ते स्टेटस पाहिलं आणि त्यांनी मला रिप्लाय केला, की आपल्याच प्रोडक्शनची देव माणूस मालिकेत असं-असं एक रिक्वायरमेंट आहे. तर तू ह्या-ह्या व्यक्तीला तुझं प्रोफाईल पाठव. त्यांनी मला रिद्धिश पाटील म्हणून एक नंबर पाठवला आणि मी त्यांना प्रोफाईल पाठवलं. तर रिद्धिश पाटील आमचे देव माणूसचे क्रिएटिव्ह होते. ओके. आणि त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली, कॅरेक्टरचं ब्रीफ दिलं, घरून एक व्हिडिओ बनवून पाठव असं म्हणाले. आणि आपलं शूट साताऱ्यात आहे. मग मी मुंबईमध्ये होते. दुपारी मी ऑडिशन शूट केलं. मला संध्याकाळी लगेच कॉल आला, की "अगं हे वर्क होतंय. तू रेडी राहा. कदाचित आम्ही तुला सांगू आज रात्री निघायला. हं, सो हं. आज रात्री तू हं. निघालीस तर तू सकाळी पोहोचशील" पोहोचताल. असं. हां. ठीक आहे म्हटलं. मी बॅग वगैरे भरून ठेवली एक बेसिक. मग त्यांनी मला सांगितलं होतं, की 1 आठवड्याचा ट्रॅक 1 महिन्याचा ट्रॅक आहे, हं, 1 हं, दीड हं. हं, महिन्याचा हं. आणि ऑलमोस्ट रोज शूट लागेल. त्यामुळे मला ती भीती नव्हती, की सुट्टीच्या दिवशी मी करू काय? रोज ट्रॅक लागणार. आणि हं. माझ्या डोक्यात असं आलं, एखाद दिवशी सुट्टी मिळाली, की आपण बाकीच्या गोष्टी करू मॅनेज सगळं. कारण सगळंच नवीन, जागा नवीन, हं. शहर नवीन, मालिका नवीन, टीम नवीन, प्लस आउटडोर शोचा कधी एक्सपिरियन्स नाही. नवीन जागेत सगळं राहणं, खाणं सगळंच गोष्टी डोक्यात होत्या. मला फोन आला रात्री, की "आता तू निघ आणि कदाचित असं होऊ शकतं, की तू उद्या पोहोचल्यावर आपण लूक टेस्ट करू. लूक टेस्टमध्ये जर नाही वर्कआउट झालं, तर तुला रिटर्न जावं लागेल. सो ही मनाची तयारी ठेव." म्हटलं, "ठीक आहे, काही हरकत नाही." आले फ्रेश वगैरे झाले, लूक टेस्ट झाली आणि आता मला वाटलं, की आता जा म्हणतील रूमवर आणि कदाचित संध्याकाळी सांगतील किंवा उद्या सकाळी सांगतील आणि मला डायरेक्ट हातात स्क्रिप्ट दिली. आम्ही दुपारी चला. एक पहिला सीन एंट्रीचा शूट केला आणि तो सीन त्याच दिवशी संध्याकाळी टेलिकास्ट झाला. म्हणजे आम्ही जो पाहिला तो त्याच दिवशी शूट झालेला आहे. त्याच दिवशी शूट झालेला आहे. त्यानंतर म्हणजे शूट नंतर त्याच्यावर एडिट, बी-जी-एम, डी-आय हां. सगळं होतं. सो हे इतकं क्विक झालं आणि मलाच काही कळायला स्कोप नाही मिळाला आणि दुसऱ्या दिवशी रेग्युलर असं प्रॉपर शूट सुरू झालं फुल टाईम आणि पुढचे 10 दिवस सलग शूट सुरू होतं. म्हणजे मला काही कळायलाच वेळ मिळत नव्हता, की अच्छा ओके. हं. फक्त एक-एक सरप्राईजच होते, की अच्छा या मालिकेत हे पण आहे का? हे पण आहे का? आणि असे नका ते फक्त कमेंटमध्ये शिव्या घालतील. सरप्राईजच मिळत होते आणि मग मी हळू तिथे छान रमले. ओके. बरं आता आपण जो मर्डर सिक्वेन्स बघितला आम्ही, तो खूप खतरनाक होता. हो. दीड-2 दिवस तो चालू असेल ना? हो. मालिकेशिवाय 1.5-2 दिवस मग शूटवर किती दिवस गेले किंवा तो शूट कसा झाला? खरं तर तो जो सगळा सिक्वेन्स होता नरकी हडळ नक्की आवडेल. तो एका रात्रीचा सिक्वेन्स आहे, की ह्या संध्याकाळी ती हं, हं. जत्रा सुरू होते दुसऱ्या आणि दिवशी. दुसऱ्या दिवशी पहाटे संपते आणि दुसऱ्या दिवशीच सकाळी आर्याचा मर्डर होतो. मर्डर होतो. पण हा एक साधारण एक 18 तासांचा सिक्वेन्स 15 दिवस टेलिकास्ट होत होता. बरोबर आहे. आणि खूप वेगवेगळ्या पात्रांची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काही-काही ते स्टोरी चालू सुरू व्हायचं. होती. हां. आणि आम्ही सुद्धा 15 म्हणजे मला वाटतं एक 20 दिवस आम्ही तो सगळा सिक्वेन्स शूट करत होतो. आणि त्यात पण मर्डरचा जो ॲक्चुअल सिक्वेन्स होता, जेव्हा दिवस उजाडतो आणि ते नदीचं वगैरे सगळं, ते आम्ही 3-4 दिवस सलग शूट करत होतो. त्यात पण त्या जंगलामधला जो सगळा फाईट फाईट सिक्वेन्स होता, सिक्वेन्स. हां. मारामारी होती, ती 1-2 दिवस चालू होती. त्यानंतर पाण्यातला सगळा सिक्वेन्स आणि रात्रभर आर्या मुखवट्याचा हात धरून जे पळत असते, पळत. ते आम्ही 2-3 दिवस शूट करत होतो. सो असं आठवडाभर फिजिकली चॅलेंजिंग असं शूट आम्ही कंटिन्यू करत होतो आणि असं होत नाही, की 12 तासांची शिफ्ट आहे. तुम्हाला 1 तास आधी यायचंय. पॅकअप ऑब्व्हियसली 1 तास लेट होणार आहे आणि येणं-जाणं मिळून 15 तास आम्ही रोज काम करतोय. आणि फिजिकली ते खूप चॅलेंजिंग होतं. हं. थकवणारं होतं. बरोबर. कारण प्रत्येक सीनमध्ये एकतर मी पळतीये, कुठेतरी मार खातीये, जीव वाचवतीये, ओरडतीये आणि नंतर पाण्याचं तर म्हणजे ते अवघडच होतं. मी मागेही म्हणाले एका ठिकाणी, की मी सकाळी 9 वाजता पाण्यात उतरायचे आणि 6 वाजता पाण्याच्या बाहेर यायचे आणि तेव्हा बापरे! जानेवारी महिना चालू होता. थंडी. साताऱ्यात भयानक थंडी होती आणि काहीच स्कोपच नव्हता, की एकदा पाण्यात गेले, एकदा ओली झाले, की विचारच करायचा नाही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. जोपर्यंत बापरे! तो डे लाईट संपत नाही, सूर्य मावळत खाली नाही, जात नाही तोपर्यंत तोपर्यंत. काही आपल्याला याच्यातून गत्यंतर नाहीये. कारण कितीही तुम्ही शेकोटी पेटवा, टेकच्या नाही, वेळी नाही, नाही, तुम्हाला नाही. शेकोटी वगैरे सगळं विसरायचंय आणि पाण्यात जायचंय. त्यामुळे ते खूपच चॅलेंजिंग होतं. पण त्यात असं व्हायचं, की आम्ही सकाळी साधारण एक 8 वाजता सेटवर पोहोचायचो. जिथे पाचवड नावाचं गाव आहे, तिथे घाटावर शूट होतं. हं. आणि असं वाटायचं, बापरे! केवढी थंडी आहे. पाण्यात उतरायचंय आणि आम्ही बघायचो, की त्याच गावातली लोकं नदीवर अंघोळ वगैरे हां. करायची आणि पण त्या लोकांची गेल्या कित्येक वर्षांची सवय आहे, की रोज सकाळी येऊन नदीवर अंघोळ करायची. म्हणजे मी स्विमिंग पूल शिवाय कधी
पोहलीच नाहीये कुठे आणि मोठ्या नदीत पोहोचली मला वेळ नाही आली डायरेक्ट कधी. नदीमध्ये आहे. सो ते भयानक चॅलेंजिंग होतं. ते पाय खाली साप घालतं ते खरं होतं का? हो, म्हणजे मला नंतर कळलं. एकतर मी अहमदनगर शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी वाढली आहे. त्यामुळे मला हं, फारसा गंध नाहीये गावाचा. हं. आणि मला कळलं, की वेरूळ नावाचा एक साप असतो, जो विषारी नसतो आणि पाण्यात तो असतोच युजुअली. हां. त्यामुळे घाटाच्या ज्या अशा पायऱ्या असतात शेवटच्या, हं, जिथे पाणी लागतं, तर हं. तिथे तो आला होता आणि मी खूप घाबरले, की "अरे, हे काय आहे?" साप वगैरे. आला. हां, पण मग नंतर सांगितलं, की "नाही, हे साप तर नॉर्मल असतात." पण व्हायचं असं, की ते साप पाण्यात गेल्यावर पायाला वेटोळे घालायचे आणि आपल्याला असं वाटायचं, की नाही वेल वगैरे असेल एखादी आणि मला नंतर कळलं, की नाही माझ्या पायाला जे साप आहे. वेटोळे घातले जात होते, तो साप होता. तो साप अगदीच काही पाण्यात ओढून वगैरे घेत नाही. हां, पण पण एकदम फक्त वेलीसारखं वाटतं. म्हणजे आयुष्यात मी जेवढे स्टंट केले नसतील, तेवढे सगळे स्टंट मी शेवटच्या 2 महिन्यात देव माणूसमध्ये केलेत. परत जातो ना का नदीमध्ये? नाही, मला खरं तर खूप इच्छा होती. मी 3 दिवसानंतर नदी ओळखीची होते. हां. म्हणजे मला माहीत झालं होतं, की अ, पायरीच्या कुठल्या बाजूने खाली उतरल्यावर इथे दगडं आहेत, इथे मूर्त्या आहेत हं. आणि तिकडे गाळ आहे आणि इकडे खोल आहे. हे सगळं माहीत झालं होतं. नदी ओळखीची झाली होती. पाणी अंगाला कम्फर्टेबल झालं होतं आणि माझी खूप इच्छा होती, की तिकडून रॅप झाल्यानंतर एकदा तरी नदीत पोहायचंय, अशी माझी खूप खूप इच्छा थांबायचीच वेळ होती. नाहीये थांबायची वेळ 2 दिवस. हो. पण जसं रॅप झालं, पुढच्या काही कामानिमित्त मी खूप पटकन हं. तिथून निघाले आणि पण मी जर कधी साताऱ्याला गेले, तर मी नदीत नक्की पोहेन. बरं त्यात तो एक सीन आहे बघा तुम्ही तरंगताय नदीवर दाखवताय. तो किती अवघड गेला? कारण किती वेळ तुम्हाला तर थांबावं लागलं असेल का? हो, हो, हो. कारण बॉडी जेव्हा पाण्याखाली जाते, तेव्हा ती अशी तरंगायला लागते वगैरे आणि मग आमचा जो मेन कॅरेक्टर आहे किरण, देव की माणूस जो हां. किरण करतोय, व्हायचं असं की जेव्हा ती डेड बॉडी तरंगायला लागते, तेव्हा लाली निघून जाते आणि तिथे गोपाळ आलेला गप्पा असतो येतो. हां. आणि तो ती बॉडी बघतो. तर मी अशी पाण्याच्या वर आहे आणि इतकी थंडी, गार गार वारं, हां. त्यामुळे मी अशी हुडहुडायचे. ते दिसतं त्या डेड व्हिडिओमध्ये हां, तुमच्या डेड हां. बॉडी असून पण ते असं थरथर, थरथर अंगात कंटिन्यू होती आणि त्यात ते असे हात वगैरे असे होते. हां. तर तो किरण म्हणायचा मला, की "अगं तू कांतारा वाटतेयस, थरथरतीयेस, पूर्ण व्हायब्रेशन्स होते बॉडीमध्ये." आणि मला नेहमी असं वाटतं, की ॲक्चुअल काम करण्यापेक्षा डेड बॉडी म्हणून काम करणं हे खूप अवघड आहे. कारण तुम्हाला एक मोठा श्वास घ्यावा लागतो आणि ते दिसलं पण नाही जोपर्यंत पाहिजे. कट होत नाही तोपर्यंत श्वास तुम्हाला होल्ड करायचा आहे. कारण श्वासांची सुद्धा हालचाल दिसते. दिसायला नकोय हां. किंवा डोळ्यांची जी बुबुळ आहे, डोळे बंद केल्यानंतर आपल्याला अंधारात सुद्धा एक पॉइंट इमॅजिन करून तिथे बघत राहावं लागतं. नाहीतर आपली डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल होते. दिसतं. सो हे बरोबर. खूप चॅलेंजिंग आहे आणि बापरे! त्यानंतर सुद्धा फ्रीजचा सिक्वेन्स असेल किंवा ती बॉडी डिकंपोज व्हायला लागते ते सिक्वेन्स, ते सगळा मेकअप आणि ते बापरे! दिवसभर ते कॅरी करणं खूप अवघड आहे. म्हणजे जे फ्रिजमध्ये आर्याची बॉडी ठेवली जाते त्यासाठी आणि तो अंगावर सगळा बर्फ बर्फ. जमलाय असं. तर तो बर्फ म्हणून आम्ही वाळलेल्या खोबऱ्याचा किस वापरायचो आणि पूर्ण बॉडीला एकतर पांढरा रंग आहे आणि त्यानंतर त्याच्यावर तो हं, हं. लोशन वगैरे किंवा एक हां, हलका हां, बॉडी हां, लोशनचा हां. लेयर आणि त्यावर तो खोबऱ्याचा किस असा लावली. थापला जायचा हां, हां. आणि ते इतकं टोचणारं, अनकम्फर्टेबल आणि भयानक होतं आणि ते कॅरी करणं दिवसभर खूप अवघड आहे ना. अवघड तुम्हाला आहे. खाता येतंय, पिता येतंय, कुठे एका जागी बसता येत नाहीये धड. सो ते खूप खूप चॅलेंजिंग आणि अवघड आहे आणि वाह! खतरनाक. युनिटच्या डोक्यात नकळत असं असतं, की आता ही डेड बॉडी आहे. एक हे कॅरेक्टर राहत नाही. ते राहत नाही. कॅरेक्टर संपलंय संपलंय आता. आता. आता ती हं. एक वस्तू झाली आहे. ती बॉडी आहे. सो ते खूप खूप भयानक आहे. सपोर्टला अख्खं युनिट जरी असलं, तरी ते खूप खूप जास्त चॅलेंजिंग आहे आणि मला हे जाणवलं. कारण 1 महिना ऑलमोस्ट नाही, ॲज अ खरं आहे. डेड बॉडी म्हणून मी हं, हं. शूट करत होते. तुम्ही जानेवारीच्या महिन्यामध्ये नदीत, फ्रिजमध्ये, आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये, टेम्पोत, टेम्पोत सगळीकडे फिरून पेटीत, झाले, पेटीत फिश टँकमध्ये. सगळीकडे फिरून झालंय तुमचं. बरं आता किरण दादा म्हणा किंवा जामकर साहेब, मिलिंद शिंदे, की झी मराठीने एक 3 आयकॉनिक विलन एकत्र आणलेत. हं. किरण गायकवाड, देव माणूस, अजित कुमार, त्याच्यानंतर अण्णा, करेक्ट. त्याच्यानंतर येतात जामकर साहेब. ते जामकर. आत्ता हिरो आहेत, पण आधी त्यांचं कॅरेक्टर बऱ्यापैकी विलनमध्ये होतं. हो, हो. म्हणजे ते काम काम करताना अनुभव कसा होता? जेव्हा आपल्याला कळतं, की आपल्या ह्या-ह्या प्रोजेक्टमध्ये आपण जिथे काम करतोय, तिथे मोठी स्टार कास्ट आहे. तेव्हा हं, दडपणच मनात असतं, की हं. कसे असतील, काय असतील, चिल असतील का, रागावतील, त्यांचे काय टँट्रम्स असतील वगैरे. पण लकीली
ह्या सेटवर डेव आणि एकतर मिलिंद सर अहमदनगरचे आहेत, मी अहमदनगरची बरोबर. आहे. आपण सो सगळेच माझ्यासाठी तो एक धागा होता, की चला आपलंच कोणीतरी आहे. कारण नगरमध्ये शाहू मोडक एकांकिका स्पर्धा भरते आणि त्यात मिलिंद सरांच्या नावाचं एक पारितोषिक आहे, की लक्षवेधी असतं. अभिनय मिलिंद शिंदे पारितोषिक आणि ते पारितोषिक माझ्याकडे एका वर्षीचं होतं. सो वाह! माझ्यासाठी ते थोडंसं असं जवळचं वाटणारं काहीसं होतं. किरण पहिल्या दिवसापासून अगदी मित्रासारखा होता आणि अण्णांचं जे अप्पांचं जे कॅरेक्टर आहे म्हणजे हं. आपले रात्रीच खेळ चालूमधले त्यातले अण्णा अण्णा. नाईक, हां. माधव सर. माधव सर पण प्रचंड चिल आणि सगळ्या आर्टिस्टशी खूप छान बोलणार, छोट्या-छोट्या गोष्टीत जोक करणार आणि कधी-कधी असं वाटतं, की त्या तिघांच्या रूपात एक लहान बाळ सेटवर वावरतंय. त्यामुळे हां. ते खूप कम्फर्ट करणारं असतं आणि मग आपलं ते दडपण जातं, की हां, चला मेन दडपण रिलॅक्स. आपलं संपलं, बरोबर. कामाचं वेगळं. आता समजा जामकर साहेब आहे. त्यांचे जोक्स वगैरे, त्यांचे जे डायलॉग्स आहेत ते आम्ही घरात बसून हसतो. मग समोर आल्यानंतर काही डायलॉग्स आहे आणि ते सीन चुकला, हसत राहिले असं कधी झालंय? हो, हो, हो. हे खूपदा होतं कारण आणि मुळात त्यांचे कमाल असतात डायलॉग, ते डायरेक्ट टायमिंग त्यांचे. ते जे डायलॉग असतात ते प्रत्येक वेळी लिहून आले असतील हां. असं नसतं. बरं. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी क्रिएट केलेल्या आहेत. प्रत्येक कॅरेक्टरसाठी त्यांनी काहीतरी हां. रंजनीच्या सुता, लालीचं जी पूर्ण लालीचं एवढी हां. मोठी हीच ती, तीच ही, ही झाली. गोपाळ नावाचे टेलर, फालतू चहा. सो हे सगळं त्यांनी प्रत्येक हां. कॅरेक्टरसाठी एक काहीतरी 2 बायकांवाले देशमुख, चला फुलाबाई, बाय. चलाबाई हे सगळं त्यांनी क्रिएट केलेलं आहे. बापरे! आणि बऱ्याचदा असं होतं, की आम्हाला ते सांगतात, डिरेक्टर सरांना ते सांगतात, की मी असं-असं इथे काहीतरी घेईन. आमची मेंटली तयारी असते, आम्हाला माहीत असतं हे काहीतरी होणार आहे. पण टेकमध्ये कित्येक वेळा हसू कंट्रोल नाही होत आणि ते खूप मोठं चॅलेंज आहे. खरंय. त्यांना स्वतःला सुद्धा होत नाही. त्यांना असं जाणवतं, की शेजारच्या माणसाने खूप हसू कंट्रोल केलंय आणि आता त्याला भीती वाटते ना, की आता किती वेळा हसायचं बरोबर आहे. टेकमध्ये. म्हणून ते स्वतः सुद्धा कितीतरी वेळा फुटतात आणि खूप बापरे! खूप धमाल येते आणि रिअल लाईफमध्ये पण जेव्हा रोल नसतो होत, हं. तेव्हा पण ते हं. सेटवरच्या वेगवेगळ्या लोकांची मिमिक्री करतील. बरं. त्यांच्या बोलण्याचा लहेजा कॉपी करून दाखवतील. सो खूप अशी एक धमाल असते कंटिन्यू. सगळ्यात भारी तर ह्युमर खूप त्यांचा स्ट्राँग आहे. खूप खतरनाक आहे. आणि ते आम्ही बघतोय ते दादा होळकर बसून त्यांची जुनी एक माहीत असेल कदाचित हं, हं, ते हं. तांबडे बाबा त्यांचं एक हो, बाळ आहे. हो, हो, हो. तेव्हापासून बघतोय आम्ही त्यांना. हो, हो. म्हणजे खरं सांगतो मी लहानपणी त्यांना घाबरायचो. मी हां. कदाचित असेल त्यावेळेस 7वी-8वी ला असेल तेव्हा ती मालिका आठवली का तेव्हा मी घाबरायचो त्यांना बघितताना, की अरे भीती वाटायची आता. आणि आता माहीत झालं, की ते माणूस चिल आहे स्वतः. म्हणजे बाहेर चिल आहेत, पण ते हो. मालिकेत आता दाखवायले. त्यांचा अंजाईनच होता एक सगळ्यात मला आवडलेला डायलॉग होता. ती सुधाकरला जे म्हणायचे ना, खतरनाक आहे. तुम्ही ना मालिकेमध्ये खूप मजा-मस्ती केली आहे बघितलेली आहे. तुम्ही झुंजारला नाचवलंय किंवा ऋतिकसोबत ते आव मी नाही करत आहे. हे काय-काय झालं सांगा ना थोडं? अ, मग अ, झुंजार कसं काय तयार झालं? नाही झुंजार म्हणजे सूरज जो आहे, सूरज. तो डान्सर आहे बाय प्रोफेशन. तो बरं. फर्स्ट डान्सर आहे आणि मग तो ॲक्टर आहे. अ, त्याने एक रिएलिटी शो पण केलाय डान्स रिएलिटी शो आणि तो खूप कमाल नाचतो आणि तो वेगवेगळ्या बापरे! फॉर्म्समध्ये नाचतो. त्यामुळे आमचं खूप आधीपासून ठरलं होतं, की आपण एक तरी रील करायची आणि सध्या जी एक ट्रेंडिंग रील होती ती आम्ही केली. आणि लकीली मला ह्या सेटवर माणसं खूप चांगली मिळाली. म्हणजे मी आधी पण मालिका केल्या आहेत. मी मुंबईत मालिका केल्या आहेत. मुंबईत होतं असं, की आपण येतो, काम करतो आणि काम संपल्यानंतर आपण आपापल्या घरी आपापल्या स्पेसमध्ये जातो. इथे बाहेर असं होतं, की सगळे एकत्र राहत असतात. बरोबर. सगळ्यांना माहिती आहे, की काही झालं तरी संध्याकाळी आपल्याला घरी जायचंय, ह्याच लोकांचे चेहरे बघायचे आहेत. त्यामुळे नकळतपणे एक जिव्हाळा अ, सगळ्या पात्रांमध्ये तयार होतो आणि एकमेकांना जपणं, एकमेकांची काळजी घेणं आणि सगळे आपलं घरदार सोडून लांब कुठेतरी वेगळ्या शहरात आलेले असतात कामानिमित्त. त्यामुळे एक जिव्हाळ्याचे संबंध नकळत तयार होतात आणि हं. गावाकडं शूट आहे. सगळी गावाकडची मातीतली माणसं होती आणि खूप मला एक असतं ना, की सेटवर सकाळी भेटल्यावर आपण गुड मॉर्निंग हे जे म्हणतो, हां, ते फक्त फॉर्मॅलिटी नसून त्या हां. माणसाला बघितल्यावर खरंच आनंद आनंद वाटतोय आणि वाटला पाहिजे. त्यातून ते ग्रीटिंग होतंय, हे मला खूप जाणवायचं. हं. सो खूप कमाल माणसं ह्या सेटवर होती आणि खूप कमाल आम्ही धमाल केली आहे. पूर्ण 6 महिने मी साधारण साताऱ्यात होते आणि मी खूप म्हणजे सातारा एकतर जागाच कमाल आहे. साताराला निसर्गाचं खूप सुंदर वरदान लाभलंय. खरं आहे. तो एरियाच त्यामुळे मस्त आहे एकदम. साताऱ्याच्याही आठवणी आहेत, जागेच्या आणि माणसांच्याही आठवणी. मी अशा भरपूर साऱ्या आठवणींची झोळी घेऊन तिथून आली आहे. म्हणजे त्या चौघांमुळे एक नाही का एक जिवंतपणा आलाय मालिकेत. हो, हो, हो. तो करेक्ट. जितू, मंग्या, हो. लकी. हो आणि सेटवर पण आमचे जे डिरेक्टर आहेत सनी हां. सर. सनी सरांनी आमच्या म्हणजे ही 4 मुलं आणि हं, मी हं. आमच्या 5 जणांना सिम्मू गँग, सिम्मू 11 असं एक नाव दिलं सिम्बा होतं, की गँग. आमचा एक टीम आहे आणि कारण व्हायचं असं, की वाड्याचं
शूटचं म्हणजे 2 लोकेशन्स आहेत. एक आहे दुकान आणि एक आहे वाडा. वाडा. तर मिसळ. वाड्याचं जेव्हा शूट लागायचं, तेव्हा ही 4 मुलं आणि मला बरोबर सुट्टी मिळायची. मग सुट्टीच्या दिवशी काय करायचं? मग आम्ही चला. चौघं ते चौघं आणि मी मग आम्ही साताऱ्यात हं, हिंडायचो, हं. फिरायचो, सिनेमा बघायचो किंवा गप्पा मारायचो. त्यामुळे आमची खूप खूप छान मैत्री झाली आणि ही 4ही मुलं राहतात एकत्र आणि हां. असतात एकत्र. त्यांचे सीन्स एकत्र असतात आणि आमचे सीन्स खूप कमी लागले सोबत. हं, पण आम्ही खूप मजा करायचो आणि हं. त्यांचे चौघं सुद्धा देवमाणसाचे मित्र म्हणून कॅरेक्टर असलं तरी त्यांचं प्रत्येकाचं आहे काही ना एक काही. इंडिव्हिज्युअलिटी आहे त्यांच्या कॅरेक्टरला. प्रत्येक कॅरेक्टरचा एक बाज वेगळा आहे आणि त्या चौघांनी तो खूप व्यवस्थित मेंटेन केलाय. बरोबर. त्यांच्या ॲक्टिंगमुळे ती दिसतं त्यांचं बॉन्डिंग चौघांचं हं, बरोबर. हं, हं. ते जे करेक्ट, जितू आणि मांगे चालू असतं ना कंटिन्यू करेक्ट, करेक्ट. ते अजून भारी वाटतं. तर आता आपण तुमच्या स्टोरीवर थोडंसं तुमच्या आता म्हणजे जर्नीवर येऊ, की अहिल्यानगरमध्ये तुमची सुरुवात झाली. ती कशी झाली? म्हणजे तुम्ही म्हणला ना, की नाटकाचं तुमची आवड आहे नगरमधलं. हं, हं, हं. मला असं वाटतं की अहमदनगर शहराला सांस्कृतिक वारसा खूप चांगला आहे. खूप जास्त. नगर शहरात कलेला आधीपासूनच खूप महत्त्व दिलं गेलंय. हं. अ, माझ्याही घरात नेमकं आवड काय हे लक्षात यावं म्हणून लहानपणीच शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, चित्रकला, स्पोर्ट्स या वेगवेगळ्या विषयांचे आम्हाला क्लासेस घरच्यांनी लावले होते, की बाबा योग्य वेळेत कळावं की आवडतंय काय? शाळेतही मला अभ्यासात रस होता. मी अभ्यासातही बरी होते आणि भारी. हे सगळं करता साधारण मला वाटतंय 8वी मध्ये मी एक हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या एका ग्रुपला, संस्थेला जॉइन केलं. हं. त्याआधी मी नाटकाशी जर संबंधित होते, तर कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हं, निबंध, हं. हं, हं. वादविवाद या अशा स्पर्धा वगैरे करायचे आणि शाळेच्या गॅदरिंगमध्ये वगैरे जेवढं नाटक केलंय तेवढंच. पण एक चांगला स्कोप मिळेल असा एक ग्रुप मी जॉइन केला. त्यात पण असं झालं होतं, की मी जिथे राहायचे एका हं, सोसायटीमध्ये, हं. तिथे अश्लेषा नावाची माझी एक मैत्रीण होती, जी कॉलेजपासून ह्या ग्रुपमध्ये काम करायची आणि ह्या ग्रुपमधली सगळीच लोकं कॉलेजमधली होती. हं, कारण हं. इंटर कॉलेजिएट स्पर्धा असतात बरोबर. नाटकाच्या आणि हां, मग हां. वेगवेगळ्या 2-3 कॉलेजेसची अशी नाटक करणारी मुलं एकत्र येऊन नगरमध्ये संस्था करंडक खूप हां. मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे संस्था त्यांनी सुरू केली होती. शाळेतलं अगदी कोणी तेव्हा नव्हतं. तर तेव्हा महाकरंडक स्पर्धेमध्ये एका एकांकिकेत छोटासा एक रोल होता. 1-2 मिनिटाची एंट्री होती आणि छोट्या मुलीची रिक्वायरमेंट होती आणि आश्लेषाला माहीत होतं, की मला आवड आहे वगैरे, मी करू शकेन. तर तिने बोलावलं आणि त्या एका छोट्या एंट्रीसाठी म्हणून मी तिथे गेले होते आणि त्याच ग्रुपमध्ये मी फुल फ्लेज नंतर नाटक करू लागले. हं. आणि मला 12वीच्या आधी मी 5 वर्ष नाटक करत होते. भरपूर एकांकिका स्पर्धा केल्या, त्याचे अनेक प्रयोग केले. त्यामुळे मला खूप वेळेत कळलं, की आपल्याला हे सगळ्यात जास्त आवडतंय आणि मला त्याचा खूप फायदा झाला, की मी आज बघते, की 12वी नंतर सायन्स घेऊन कोणी इंजिनिअरिंग करतंय, 3-4 वर्ष तिथे वाया जातायत, बरोबर. पैसा 100% वाया जातोय आणि मग लक्षात येतंय, की नाही हे आवडतच नाहीये, त्यात कॉन्फिडन्स लो होतोय, वय निघून जातंय. माझ्या या बाबतीत मी इतकी ग्रेटफुल आहे, की मला हे खूप योग्य वयात, योग्य वेळेत कळलं आणि त्यानुसार मी पुढचं शिक्षण घेऊ शकले, की मला 10वीत असताना माहीत होतं, की मला 12वी करून ललित कला केंद्रात शिक्षण घ्यायचंय. पुणे विद्यापीठात ललित कला केंद्र हे बेस्ट आहे. ड्रामॅटिक्स हं. डिपार्टमेंट आहे आणि मला तिथे शिकायचं हे माझं खूप आधी ठरलं होतं. त्यामुळे मी त्यानुसार शिक्षण घेतलं, बाहेर पडले, मुंबईला वगैरे गेले. सो मला त्या गोष्टीचा खूप फायदा झाला, की मी नाटकात लवकर गेले. म्हणजे मी आश्लेषाची खूप म्हणजे तिचं खूप आभारी आहे मी तिची, वाह! की तिने मला योग्य वेळी योग्य तिच्याद्वारे मी त्या ग्रुपपर्यंत पोहोचले. वाह! अहिल्यानगरमधून तुमची सुरुवात झाली. मग हं. घरून कसं काय सपोर्ट मिळाला, की ॲक्टिंगमध्ये जा वगैरे? माझ्या आईचं असं झालं होतं, की तिच्या आयुष्यात खूप स्वप्न होती आणि तिला ती समहाऊ पूर्ण नाही करता आली. त्यामुळे तिचं एक फिक्स होतं, की माझ्या मुलांना जे हवंय ते मी करू देणार आणि वाह! आईने खूप पहिल्या दिवसापासून सपोर्ट केला. म्हणजे आजही नगरमध्ये नाटक करण्यासाठी मुलींच्या घरोघरी जाऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांना कन्व्हिन्स करावं लागतं, परमिशन घ्यावी लागते, की करावंच लागतं. कारण मुलं-मुली एकत्र काम करणार, ऑड टायमिंग्ज असणार, बाहेर शहरात जाऊन प्रयोग असणार. त्यात अजूनही कलेत काम करणाऱ्या मुलींना म्हणजे बरोबर आहे. कॅरेक्टर वाईज चुकीचं समजलं जातं. सो हे सगळं असतानाही माझ्या आईने मला खूप खूप पहिल्या दिवसापासून सपोर्ट केला होता. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये मुलं असायची. रात्री उशिरा प्रॅक्टिस संपली की ती आम्हाला घरी सोडायची आणि ह्या सगळ्यांसोबत माझ्या आईची ओळख होती. माझ्या आईला आजही माझे नगरचे मित्र कॉल करतात, की "काकू काय चाललंय? कशा आहात? बरं आहे का? वाह! ओके" वगैरे. सो आईचा खूप विश्वास होता. कारण माझी आई नेहमी म्हणते, की माझ्या मुलीवर मी संस्कार केलेत. मी माझ्याच संस्कारांवर कसा डाऊट घेऊ? वाह! सो हे खूप मला बरोबर आहे. महत्वाचं वाटतं, की पालक जर मुलांवर विश्वास दाखवत नाहीत, तर संस्कार तुमचेच आहेत. तुम्ही स्वतःच्याच संस्कारांवर बरोबर. डाऊट घेताय डाऊट हे घेताय. वागून असं मला वाटतं आणि त्या सपोर्ट शिवाय हं. हे शक्य नसतं झालं.
झालं असं तरी त्यात खूप अडथळे आले असते आणि खूप चॅलेंजेस उभे राहिले असते. घरचे एकदा पाठीशी ठाम उभे असतील, की आपल्याला खूप गोष्टी सोप्या आणि सोप्या सहज जातात. होतात. कारण होतं ना, की मुंबई, पुण्यासारखे आहे ना, तेवढं फ्रीडम अजून अहिल्यानगरमध्ये नाहीये. हं. म्हणजे त्यामुळं हे विषय होतो. मला माझा एक किस्सा आठवतोय, की मी 9वीत होते. नाटक सुरू करून 1-1.5 वर्ष झालं होतं आणि मी दिवाळी होती आणि हं, दिवाळीनंतर अ, फॅमिलीची ट्रिप होती आमची. आम्हाला गोव्याला फिरायला जायचं होतं हं. आणि आदल्या दिवशी हॉलवर असं अनाउन्स झालं, की आजपर्यंत आपण एकांकिका केल्यात. आपल्याला पहिल्यांदा 2 अंकी नाटक करायचंय. तर त्यासाठी ही कास्टिंग आहे आणि मला ते मुख्य भूमिकेसाठी बघत होते. खटारा नावाची एकांकिका होती, जिचे 2 अंकी नाटक करत होतो बरं. आणि त्यात मुख्य भूमिकेसाठी माझा विचार ग्रुप करत होता. आणि मला असं झालं, की अरे 1.5 वर्षांनंतर आपल्याला एक महत्त्वाच्या भूमिकेत काम करायला मिळतंय आणि 11 दिवस हातात होते. 11 दिवसात 2 अंकी नाटक बसवायचं होतं आणि त्यातले 4 दिवस माझ्या घरच्यांनी गोव्याचे तिकीटं बुक केलेत. आता काय? मला माहीत होतं घरचे काही सोडणार नाहीत. मी घाबरत-घाबरत 11 वाजले होते रात्रीचे. 11 वाजता घरी पोहोचले. मग असं वाटलं, की आता उद्या उठून निवांत घरच्यांशी बोलूयात ह्या विषयावर. पण हां. उद्या तर निघायचंय आपल्याला. काय निघायचं. करू, काय करू, काय करू? मी आईला झोपेतून उठवलं. आईला म्हटलं, की "आई असं-असं आहे. मी गोव्याला नाही येणार." आईने एक धपाटा घातला आणि झोप म्हणाली. झोपले. सकाळी उठले. माझं सगळं मेसेज वगैरे केला होता ग्रुपवर, की हं. मला नाही वाटत आहे मला शक्य होईल वगैरे, वगैरे, वगैरे. आणि सकाळी उठले, की आता तर दात घासून अंघोळ आवरायचं. करून निघायचंय. आणि आईने विचारलं, की "तुला करायचंय का ते नाटक खरंच?" म्हटलं, "हो." आई म्हणाली, "तू थांब, आम्ही जातो." 9वीच्या मुलीला घरात एकटं सोडून माझ्या घरचे गेले. मी वाह! ते नाटक करू शकले आणि तेव्हा ग्रुपचे सगळे लोक होते. मी 4 दिवस घरचे येईपर्यंत ग्रुपच्या लोकांच्या घरी वगैरे राहिले. सगळ्यांनी माझी काळजी घेतली. पहिल्यांदा मी घरचे नसताना एकटी होते वगैरे. तो विश्वास आईने दाखवला आणि ते नाटक मी केलं. त्या वर्षी त्याचे मी अल्मोस्ट 51 प्रयोग केले आणि त्या 51 प्रयोग करताना मला त्या नाटकामुळं लक्षात आलं खरं तर, की आपल्याला हे करायचंय. म्हणजे तेव्हा जर मी गोव्याला गेले असते, तर मला ते नाटक मिळालं नसतं. मी नाटक मिळालं नसतं, तर मी त्याचे प्रयोग केले नसते आणि 100% मला तेव्हा लक्षात आलं नसतं, की मला हे जास्त आवडतंय. तर कदाचित आत्ता मी इथे नसते बसलेली. वेगळंच कुठेतरी सो असतं. ते आईचा तो विश्वास म्हणजे हे खूप भारी आणि हे खूप मोठ्या लेव्हलचं आहे काहीतरी वाह, असं वाह, मला वाह! नेहमी वाटतं. कमाल. करून समोर महत्वाचं आहे. बरं त्याच्यानंतर एक फिल्म आली तुमची फ्री दंका. हो, हो. मग त्याचं काय स्टोरी आहे? काय होतं? फ्री हिट दणक्याचं असं झालं, ती पहिली की फिल्म होती ती? हो, ओके. म्हणजे माझं पहिलं ऑन स्क्रीन काम काम होतं ते. होतं. हं. अ, मी 12वी पास झाले होते आणि माझ्या डोक्यात होतं, की आता ललित कला केंद्रात आपण ॲडमिशन घेणार आहोत. हं. 3 वर्ष शिकणार आहोत. त्यानंतर आपण काम सुरू करतोय ऑन स्क्रीन. पण तो सिनेमा नगरमध्ये शूट होणार होता, पारनेर तालुक्यात आणि त्यांच्याकडे एक कॅरेक्टरची थोडी अर्जंट रिक्वायरमेंट होती आणि माझ्यापर्यंत लाईन प्रोड्युसर जे होते, ते नगरचे होते आणि त्यांना सांगण्यात आलं, की नगरमधलीच कोणी आर्टिस्ट असेल तर बघा आणि ती हं. अशा प्रकारे फिल्म माझ्याकडे आली. ऑडिशन वगैरे काही झालं नव्हतं. जे लाईन प्रोड्युसर होते, त्यांनी मला नाटकात काम करताना पाहिलं होतं. त्यांनी हं. तो विश्वास दिला आणि ते कास्टिंग लकीली झालं आणि काहीच आयडिया नव्हती. स्क्रीनवरचं काम थिएटरपेक्षा वेगळं असतं आणि त्या 100% बाबतीत मला काहीच आयडिया नव्हती. मी एकदम अशी अधांतरी सेटवर गेले होते हं. पहिल्या दिवशी. टीमशी एक बेसिक ओळख झाली होती आणि कास्ट सगळी मस्त होती. फॅन्ड्रीतला जो जब्या आहे, त्याची जब्या. फॅन्ड्रीनंतरची पहिली फिल्म होती. हं. आणि सैराटमधले लंगड्या आणि सल्या चालेल. मित्रांच्या कॅरेक्टरला होते आणि माझ्या अपोझिट तानाजी होता म्हणजे लंगड्या. तानाजी. हां, बरोबर. आणि ती फिल्म मी शूट केली आणि काहीच आयडिया नव्हती मला, की मी काय करतीये, माझं काम कसं होतंय, काही आयडिया नव्हती. हं. 25 दिवसांचं शेड्यूल होतं. माझं एक 16 दिवसांचं शूट होतं तेव्हा आणि ती फिल्म मी केली. हं. मला बेसिक टीमने सांगितलं होतं, की जेव्हा क्लोज लागेल तेव्हा तुला कशाप्रकारे काम करायचंय, की अख्ख्या एवढ्या मोठ्या पडद्यावर तुझ्या चेहऱ्याचा एवढाच भाग दिसणार आहे. तर बरोबर. तुला किती अवेअर असून काम करावं लागेल याचा विचार कर वगैरे. मग मला छोट्या-छोट्या गोष्टी तेव्हा कळल्या आणि मग तरीसुद्धा तो सिनेमा झाल्यानंतर मला अ, त्याच सिनेमाच्या टीममधल्या इतर लोकांकडून पुढच्या प्रोजेक्टसाठी विचारलं गेलं होतं. पण माझं खूप ठरलं होतं, की आय एम नॉट प्रिपेअर टू वर्क असं मला खूप वाटायचं हं. आणि मला इच्छा होती, की ललितमध्ये आपण शिक्षण पूर्ण करावं आणि मग करावं. काम सुरू करावं. मग मी 3 वर्ष पूर्ण गॅप घेतला. मला अजूनही त्या टीममधली लोकं तेव्हा विचारायचे, की "अगं कुठं गायब आहेस तू? काय 3 वर्ष काहीच कुठेच दिसली नाहीस पुन्हा." तर मी पूर्ण ललितमध्ये माझं शिक्षण हं, हं. संपवून मुंबईला जाऊन मग पुन्हा काम सुरू केलं वाह! होतं. बरं त्याच्या एका रीलमध्ये ना असं लिहिलंय, की तुमचा जो व्हॉईस आहे तो डब्ड आहे. येस, येस, का येस. पण? झालं असं होतं, की सिनेमा आम्ही शूट केला 2020च्या
डिसेंबर जानेवारीमध्ये 21 जानेवारी लॉकडाऊन वगैरे पहिलं संपलं होतं आणि ह्याचं पोस्ट प्रोडक्शन सगळं एप्रिलमध्ये चालू होतं 2021च्या जेव्हा सेकंड वेव्ह आली होती. आणि त्यामुळे मी तेव्हा घरी होते आणि मुंबईला जाऊन डब करणं मला शक्य नव्हतं. कारण खूप कोविडची सिच्युएशन तेव्हा हे होती. बरोबर. त्यामुळे मग त्यांनीच निर्णय घेतला, की आपण हा व्हॉईस डब करूयात, नाहीतर पोस्ट प्रोडक्शन खूप लांबेल. लॉकडाऊन संपायची वाट बघत बसलो तर. मग तेव्हा त्यांनी मुंबईचीच एक आर्टिस्ट घेतली होती माझ्या कॅरेक्टरसाठी आणि गंमत म्हणजे कट टू 4 वर्षांनी मी एक सिनेमा केला. त्या सिनेमामध्ये असिस्टंट डायरेक्टर जी होती कॉस्ट्यूमसाठी, तिने मला सांगितलं, की माझ्या पात्रासाठी तिनेच आवाज दिला होता वाह! आणि आम्ही 4 वर्षांनी पुन्हा एका वेगळ्या प्रोजेक्टला सोबत भेटलो. प्रोजेक्ट कोणता होता? वेल डन आई. वेल्डन आई. त्याच्यावर पण येऊ आपण. वेल्डन आईची काय आठवण येत? वेल डन आई तर हा विशाखा माझा सुभेदार, जयवंत वाडकर सर, स्टारकास्ट आहे पूर्ण. हो, माझा हा पहिला सिनेमा ज्यात मी मुख्य भूमिका केली आहे हं. आणि फिल्म ऑलरेडी रिलीज होऊन गेली आहे आणि फिल्मचं माझं मेन आकर्षण तेच होतं, की एकतर आईची गोष्ट आहे. एक डिसेंट छान गोष्ट होती. फॅमिली फॅमकॉम म्हणू फॅमिली शकतो ड्रामा आपण. येतो. हां. आणि स्टारकास्ट होती विशाखा सुभेदार, विजय निकम आणि जयवंत वाडकर. हं. आणि यात पण विजय निकम सर ललितला असताना आम्हाला एका एक्झामसाठी परीक्षक म्हणून येऊन गेले होते. सो त्यांच्याशी माझी एक बेसिक ओळख होती. हां. पण विशाखाताई म्हणजे आत्ताचं एक कॉमेडी क्वीन नंतर. कॉमेडीमधलं एक महत्त्वाचं नाव आहे आणि माझ्यासोबत त्यांचे सीन असणार होते. सो मला ह्या सगळ्या गोष्टी खूप स्पेशल होत्या. सिनेमात 4 गाणी होती जी माझ्यावर शूट होणार होती आणि एक 2 महिने ही प्रोसेस चालू होती आणि हं. माझ्यासाठी तो खूप एक फुलफिलिंग अनुभव होता. बरोबर. कारण माझं ते मुख्य भूमिकेतलं पहिलं काम होतं आणि मुख्य भूमिका म्हटल्यावर नाही म्हटलं तरी एक जबाबदारी असते. चॅलेंजच्या पलीकडे जाऊन एक जबाबदारी असते मुख्य भूमिकेत काम करताना. सो ती मला पहिल्यांदा वेल डन आईच्या निमित्ताने अनुभवायला हं. मिळाली. वाह! छोट्या वयाचे मोठे स्वप्न स्वतः तुम्ही होतात बरोबर. अंकिता आणि आरव बरोबर. हं, हं, हं. त्याचे आयडियल कपल दाखवले गेले. त्याचं काय आठवणी आहेत? काही सांगता येईल? हो, मला माझी पहिली कारण त्याचे काही मालिका कट्स होतात ते. काही मीम्स म्हणतात त्याचे. हो, हो, हो. छोट्या बयोची मोठी स्वप्न माझी पहिली मालिका आणि मी 18 महिने ती मालिका केली आणि माझं जे पात्र होतं अंकिता, हं. त्याला एव्हरी 6 मंथ्स नंतर एक चेंज ओव्हर मिळाला. म्हणजे आधी अंकिताचं पात्र खूप रागीट, चिडकं, माजुरडं, त्रास देणारं, बुली करणारं असं होतं आणि जेव्हा जी मेन व्हिलन होती तिच्या संपर्कात ते पात्र आल्यानंतर त्याला ती लाचारी आणि थोडी कॉमेडी असं एक शेड हं, अनुभवायला हं. मिळाली आणि कट टू आरवचं जे तुम्ही म्हणालात, की ती आरवच्या प्रेमात पडते आणि मग फुल जॉली, एक्साइटेड आणि त्याच्यामागे वेडी अशी वेडी एक अशी. मुलगी होते. पुढे जाऊन त्यांचं जमतं आणि खूप मजा यायची. मला आणि आरवला ते काम करताना खूप मजा यायची. हं. कारण खूप प्ले करायला ना खूप स्कोप मिळायचा. अ, की एक कुठली तुम्हाला एक पर्टिक्युलर शेड नाही दिलेली. तुम्हाला स्कोप आहे. तुम्हाला वेगवेगळ्या शेड्स आणि इमोशन्स ओपन. एक्सप्लोर करता येतील असं. आणि त्यामुळे खूप मजा आली. माझ्याकडे त्या मालिकेच्या खूप आठवणी आहेत. पहिली वाह! मालिका अर्थात. पहिली मालिका. त्यामुळे हं. खूप छान-छान वाह! आठवणी आहेत. एक मोबाईल तरी माझा 1 मिनिटं. हा एक आहे ना, तुम्ही फोटो टाकला होता, ते म्युझिक होतं. ते पाहून असं वाटलं होतं खरंच, की आपण देव माणसामध्ये जाऊ म्हणून. कुठला? अच्छा. हो. हे सिक्वेन्स पण तसं आहे, तो टीम पण तशी आहे. हो. करेक्ट. अ, ह्याचं असं झालं होतं, की बयोच्या सीरियलमध्ये एक ॲक्सिडेंट सिक्वेन्स होता, ज्यात माझा आणि आरवचा ॲक्सिडेंट घडवून आणला जातो वगैरे. हं. आणि तेव्हा असं बेसिक रक्त वगैरे लावलं होतं आणि जे हां. मेकअपमध्ये जे ब्लड यूज केलं जातं, ते शुगरपासून बनलेलं असतं आणि त्याला लाल रंग असतो. हां, सो ते ठीक आहे. एडिबल असतं. तुम्ही हो, हो. तोंडात वगैरे गेलं तरी काही अडचण नसते. त्याला एक गोडसर चव असते. तर मला बयोच्या सेटवरच असं इरिटेट झालं होतं, कारण ते रक्त असं इथून सोडलेलं कपड्यांना लागून चिटकायचं. सो कपडे आणि बॉडीला ते चिटकायचं कारण ती शुगरचं शुगर आहे बनलेलं शेवटी. असतं आणि ते वाळलं की ते चिकटतं आणि मग चिकट ते होतं. प्रत्येक वेळी आपण असं ओढून काढतो तेव्हा त्याला एक असं व्हॅक्स केल्याचा एक फील येतो आणि ते खूप असं इरिटेटिंग होतं. आणि मला झालं होतं की कधी हे संपतंय आणि मी कधी फ्रेश होते आणि हां. सगळं ते पुसते वगैरे हं, चिकट असं. चिकट. तेव्हा अजिबातच आयडिया नव्हती की माझ्या वाट्याला पुढे अशी एखादा हां. प्रोजेक्ट येईल की ज्यामध्ये रक्त हा मेन मेन कंपोनंट सेंट्रिक आहे. USP आहे. त्यामुळे आणि मी नेहमी म्हणते, की आता देव माणूस केल्यानंतर मला जगात कशाची भीती नाहीये. हां. मला कुठलाही सिक्वेन्स द्या, मला कुठलाही मेकअप द्या, मला कुठल्याही सिच्युएशनमध्ये शूट करायला लावा, आय कॅन. म्हणजे इतक्या ते मर्डर सिक्वेन्स म्हणा किंवा हो. इतकं पळालेत, की आता कोणत्याही ॲक्शन सिक्वेन्सची भीती वाटत नाही. हो, म्हणजे आता तुम्ही कुठल्याही प्रदेशात
कुठल्याही वातावरणात विदाऊट चप्पल कुठल्याही कपड्यांमध्ये मला शूट करायला सांगा, मी करू शकते. ओके. मग तुम्ही अशोक मामामध्ये सुद्धा काम केलंय. हो, हो. तर प्रिया आणि आर्या एकदम विरोधी आहेत. हो, हो. प्रियाचं कॅरेक्टर कसं होतं? हो, खरं तर ना आर्टिस्ट म्हणून हे खूप प्रिव्हिलेज आहे मला मिळालेलं, की मला अशोक मामा मालिकेतून देव माणूस मालिकेत काम करताना 2 पात्रांमध्ये ट्रिमेंडस फरक होता, एकदम अपोजिट आहे की दोघं. हो, प्रिया कॅरेक्टर व्यसनांच्या नादाला लागलंय. अतिशय मनमोजी, वाट्टेल ते करणारी, बिघडलेली, दुसऱ्यांना बिघडवणारी, मॉडर्न. क्रूर, मॉडर्न असण्याला हरकत नाहीये, पण तिचं चुकीचं. राहणीमान आर्यापेक्षा खूप वेगळं होतं. ती यूएस रिटर्न होती आणि तिला ती काय वागते, त्यात तिचं काही चुकतंय का? यात तिचं काहीही तिला वाटायचं नाही आणि अ, मुळात त्या कॅरेक्टरचं बोलण्याची स्टाईलच इतकी वेगळी होती आर्यापासून. सो हे प्रिव्हिलेज आहे, की तुम्हाला एका पात्रानंतर दुसरं पात्र करायला मिळतंय. ते त्यात वेगळं. वेगळेपण असणं हे खरंच प्रिव्हिलेज आहे. आणि दोन्ही पात्र करायला मला खरंच मजा यायची. कारण वाह! सिमरनपेक्षा बरोबर ते आहे. पात्र वेगळं होते आणि वेगळं आहे. मला काहीतरी वेगळं जगायला मिळत होतं. आणि त्याच्यामध्ये अशोक सराफ आणि निवेदिता सराफ इतके लेजेंडरी माणसं आहेत हो, दोघं. हो, हो, हो. कसं वाटतं त्यांच्यावर काम करताना? मला ह्याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे, की ही मालिका जर नसती अशोक मामा, तर अनेक कलाकारांना माहीत नाही पुन्हा कधी मामांसोबत काम करता आलं असतं. बरोबर आहे. कारण सिनेमा हे माध्यम तुम्हाला सातत्याने काम देत नाही. मालिका तुम्हाला सातत्याने काम देत असते. बरोबर. त्यामुळे ह्या मालिकेच्या निमित्तानं खूप लोकांना त्यांच्यासोबत काम करता आलं. इव्हन माझ्या घरी पण मी सांगते, की "आई मी कितीही मोठ्या आर्टिस्टसोबत काम केलं, तरी तू असं जाऊन पुढे-पुढे जाऊन फोटो वगैरे काढायला जाऊ नकोस." असं मी आईला नेहमी सांगते. पण अशोक मामा हा अ, फक्त त्यांचा हिरो नाहीये, त्या जनरेशनचा हिरो नाहीये, आपलं तर पण तो आहे. आपला पण आहे, लेजेंडरी ॲक्टर आहे. त्यामुळे मी आईला म्हटलं होतं, की "आज मी तुला मामांना भेटवेन." आई मुंबईला आली होती, तेव्हा मी तिला सेटवर जाऊन मामांना भेटवलं सुद्धा होतं. सो हे खूप स्पेशल आहे. माझी आई जेव्हा मामांना सांगत होती, की "माझ्या मुलीमुळे मला तुम्हाला भेटता आलं." सो हे ऐकण्यात खूप समाधान आहे, खरं की आहे. आपल्या आईची एखादी इच्छा आपल्यामुळे पूर्ण बरोबर. होतीये. 100% हे हे खूप भारी आहे आणि अशोक मामा एकदम लहान मूल आहेत, असं मला बरोबर वाटतं. आहे. म्हणजे सेटवरचं वयाने सगळ्यात जास्त जास्त असलेलं ती व्यक्ती हं. आहे. पण एक लहान मूल कंटिन्यू त्यांच्या रूपाने सेटवर वावरत असायचं. वाह! सतत खोड्या, मस्ती, अ, वेगवेगळे पंचेस आणि सगळ्यांशी अतिशय नम्रपणे वागायचे. हं. सो आपल्यालाच कधी-कधी म्हणजे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आर्टिस्टला लाज वाटेल स्वतःची. इतका नम्र माणूस आहे तो आणि मला खूप बरं वाटतं, की मला त्यांच्यासोबत काम करता आलं. खूप इच्छा आहे त्यांची. आपण हो, बघून मोठे हो, हो, झाले. हो. करेक्ट आहे. आता काय झालंय, की झी मराठी तुमचं काम झालेलं आहे. तुमचं स्टार प्रवाह काम नाही, स्टार प्रवाह व्हायचं आहे अजून. ओके. हं. कलर्स मराठी झालेले आणि सोनी मराठी झालेले. आता एक बाकी फक्त स्टार प्रवाह. आता काही प्रोजेक्ट आहेत असं मी ऐकलंय. सांगा ना थोडं? हो. माझं आत्ता एका नव्या मालिकेवर काम चालू आहे. हां. ती मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका चांगल्या चॅनलच्या रूपात, एका चांगल्या पात्राच्या आणि एका चांगल्या गोष्टीच्या रूपात. अ, म्हणजे मला वाटतंय की हा पॉडकास्ट टेलिकास्ट झाल्यानंतर लवकरच लवकरच येईल ते. हो, कारण आत्ता अ, आर्याचं जसं पात्र संपलं, तसं रुबाब सिनेमा आला, हं. माधुरी भेटीला हं. आली. आता सिमरन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे त्या प्रोजेक्टसाठी. कारण अगेन जसं आपण म्हणालो, की प्रिया टू आर्या जो प्रवास अरे! होता, अगेन हं. आर्या टू जो पुढचा प्रवास आहे, तो खूप वेगळा आहे आणि एक वेगळं कॅरेक्टर हं. वाटायला आलंय आणि धमाल येणार आहे आणि एक वेगळं शहर, वेगळी टीम, वेगळी हं. गोष्ट. सो मी सगळ्या गोष्टींसाठी खूप एक्सायटेड आहे हं. आता डिस्क्लोज आणि नाही करू शकत गोष्टी? हां, ओके. आल्यावर प्रेक्षकांनाही कळेलच सगळ्यांना. मजा येईल. हो. मग आता मालिका बघून आम्ही बघतोय सिमरनला. अजून फिल्म पण येऊन गेल्या. अजून काही फिल्म्स आहेत लाईन अप काही पाईपलाईनमध्ये काही? पाईपलाईनमध्ये. हे हां. भारी आहे. हो, अ, मालिका जसं मी म्हणाले, की आता एका मालिकेतून मी तुम्हाला भेटायला येणार आहे. हं. तसं काही सिनेमे पण आहेत, की ज्यांचं शूट पूर्ण झालंय आणि ज्याची कास्ट खूप छान आहे. हां. गोष्ट हटके आहे आणि माझा एक वेगळा अंदाज तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळेल. सो वाह! ह्या वर्षी म्हणजे हे वर्ष माझं आहे असं मी नेहमी म्हणेन, वाटतंय आम्हाला पण. की हं. सिनेमे आहेत आणि मालिका पण आपल्या भेटीला लवकरच येईल. सांगता येणार नाही आता. जेव्हा कळेल तेव्हा त्यांची स्टोरी बघा तुम्ही. हो. आम्हाला प्रीमियरला बोलवा फक्त. हो, आपण प्रीमियरला भेटू आणि मी सगळ्या टीमसोबत पण इथे नक्की येईल. नक्कीच, नक्कीच. मग आता एक आपला प्रश्न की नाटक, सीरियल आणि सिनेमा यात मेजर डिफरन्स काय करतो जेव्हा तुम्ही ॲक्टिंगमध्ये येता तेव्हा?
अ, अभिनयाच्या बाबतीत आहे, फरक आहे आणि माध्यम म्हणून त्यांचं वेगळेपण आहेच आहे, की मला असं वाटतं जेव्हा आपण नाटक करतो, हां. तेव्हा खुर्चीवर बसल्यावर प्रत्येक प्रेक्षकाला तुम्ही एका चौकटीत तुमचं पूर्ण शरीर दिसतंय. सो तुमचं तिथला शरीरावरचा कंट्रोल आणि छोट्या-छोट्या हालचाल हं, हं, करण्यातला हं. फोर्स वेगळा असतो आणि बरोबर. जेव्हा तुम्ही सिनेमा करता, तेव्हा एवढ्या मोठ्या पडद्यावर तुमचा कदाचित चेहऱ्याचा एवढा एवढाच किंवा पार्ट दिसतो. एवढाही भाग दिसू शकतो. सो हं. अभिनय हा ना खूप बॉडी कंट्रोल म्हणजे स्क्रीन ॲक्टिंग ही खूप ना बॉडीला कंट्रोल करून करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर. कंट्रोल म्हणजे रिस्ट्रिक्शन असं नाही, पण किती दाखवत आहे किती नाही दाखवत ह्याला खूप महत्त्व आहे असं हां. मला बरोबर, वाटतं, बरोबर. माझ्या अनुभवातून. आणि थिएटरचं म्हणाल तर तुम्ही जेवढी मजा घ्याल, तेवढी हं, समोरच्याला मजा येते. तुम्ही जेवढं मोकळं-ढाकळं काम कराल, तेवढं ते हं, काम जास्त अपीलिंग वाटतं हं. असं मला वाटतं. आणि स्क्रीनचं आहे, की तुम्हाला सतत भान असलं पाहिजे, की तुम्ही आत्ता तुमचं किती दाखवतायत आणि तुम्हाला किती दिसतंय हं, आणि हं, कसं हं. दिसतंय. बरोबर. ह्या सगळ्याचं भान असणं खूप गरजेचं आहे. आणि ॲट द सेम टाईम मालिकांचं म्हणाल तर अ, मालिका माध्यमाचं रिक्वायरमेंटच वेगळं आहे. मी कधीच कंपेअर करत नाही, की सिनेमा चांगला आणि मालिका क्रिएटिव्हली. हं. मला असं वाटतं ना, मालिका करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणजे खरं आहे. जे लोक म्हणतात, की अ, मालिका वगैरे मी नाही. नाही, तुम्ही करून दाखवा. मला असं वाटतं, की 12 ते 14 तास प्रत्येक सीनमध्ये दिवसाला 8-9, 8-9, 10 सीन्स शूट होतात. बऱ्याचदा असं होतं, की 3-4 सीन्सचं मास्टर एकत्र होतं. प्रत्येक सीनचा कॉस्ट्यूम वेगळा आहे, डायलॉग आणि इमोशन वेगळे आहेत. हे सगळं लक्षात ठेवून आत्ता कॅमेरा ह्या अँगलला आहे, ह्या अँगलला म्हणजे 4 क्लोज आहेत, वेगळ्या इमोशन्सचे, वेगळ्या कॉस्ट्यूमचे. तर ह्या सगळ्याचं भान ठेवून काम करणं म्हणजे ही खूप अलर्ट राहून काम खरं करण्याची आहे. गोष्ट आहे आणि हे खरं आहे. खूप मोठं चॅलेंज आहे मालिका हे माध्यमच. मालिका माध्यमाची गरजच ही आहे, की कमी वेळात जास्त काम आणि क्रिएटिव्हिटी नसते असं म्हणतात बऱ्याचदा लोक. तर मला असं वाटतं, की मराठीमध्ये आत्ता जर हिट काय तर मालिका हिट आहेत. सिनेमा क्वचित एखादा लक्षात राहतो लोकांच्या, बरोबर, पण बरोबर. मालिका हिट आहेत. हिट राहतात. मालिका माध्यमाला अ, गरज कळली आहे ऑडियन्सची, की ऑडियन्सला काय बघायला आवडतं हे मालिकांना कळलंय आणि आत्ता असं झालंय, की इतके चॅनल आहेत, लोकांच्या हातात रिमोट आहे. सिनेमाचं जेव्हा तिकीट काढतो आपण, ₹150चं तिकीट आहे, आपण 3 तास सिनेमा आवडला नाही तरी बघतो. कारण आपली मेंटॅलिटी असते, की ₹150 घातलेत. मालिकांचं तेवढं सोपं नाहीये, की अ, हातात एक रिमोट आहे आणि एक बटन दाबलं, की चॅनल चेंज आहे. बदललं हं. जातंय आणि चॅनलकडे रेकॉर्ड असतो, की अर्ध्या तासाची मालिका आहे, 20 मिनिटांचा एपिसोड आहे. त्या 20 मिनिटांपैकी कितव्या मिनिटाला महाराष्ट्रातल्या किती घरांचे चॅनल चेंज झाले आणि तेव्हा कुठल्या पात्राचा सीन चालू आहे, ह्याचा रेकॉर्ड बापरे! चॅनलकडे असतो. त्यामुळे बापरे! तुम्हाला एक ना एक सेकंद प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं चॅलेंज मालिकांच्या बापरे! कलाकारांवर आहे असं बापरे! मला वाटतं खूप. बापरे! कारण जसं की देव माणूस म्हणू आपण, तर देव माणूस 10 वाजता लागते आणि महाराष्ट्रात 10 वाजता सगळ्यात जास्त झी मराठी बघितलं जातं देव 100% माणूसमुळे. जर उद्या स्टोरी ड्रॅग झाली तर प्रत्येकाकडे तो चान्स आहे, की 1 सेकंदात चॅनल चेंज होतो आणि ते 100%. खूप खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि हां. इतर चॅनल्सची स्पर्धा आहे का? आहे. आपल्याच चॅनलची स्पर्धा आहे का? आहे. आहे, आपल्याच मालिकेतल्या कलाकारांची स्पर्धा आहे का? आहे. आहे. की आपलं पात्र लोकांना आवडावं हे ह्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक सेकंदाला मेहनत आहे. वाह! मालिका वाह! माध्यमाची वाह! ही गरजच आहे. आणि खतरनाक. दिवसेंदिवस म्हणजे कित्येक वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष मालिका चालेल तोपर्यंत तुम्ही तेच काम त्याच फोर्सने तुम्हाला करायचंय. तेच कॅरेक्टर, तेच डायलॉग, तेच कॉस्ट्यूम, तीच लोकं, तीच टीम. सो खरं हे आहे. हे सुद्धा चॅलेंजिंग आहे. खूप चॅलेंजिंग हं. आहे असं मला वाटतं. वाह! काही ठिकाणी बघतो ना, मी एका नाटकाचे आहे ना, व्हिडिओ पाहिला होता. त्यांचं त्याच्या कमेंटमध्ये असं होतं नाही का, की हे खूप लाऊड करू राहिले. हां, हां, हां. याच्यावर काय सांगता येईल? कुठलं? तुमचं नव्हतं, हं, हं. वेगळं होतं ते. सुरज जोशीचं आणि सखी हुकलेचं होतं. हं, 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 हं. त्यांच्या कमेंटमध्ये नाटक होतं, की जास्त लाऊड होऊ राहिलं. अच्छा, पण अच्छा. नाटक हा प्रकार की लाऊडच करायचा ना. नाही बऱ्याचदा असं होतं, की ऑन स्क्रीन प्रोजेक्ट्सला असं जज केलं जातं, की अरे ही नाटक करून आली आहे, सो ही खूप असं लाऊड हां, वगैरे करेल. पण मला असं वाटतं, की प्रत्येक नाटकाची रिक्वायरमेंट नसते, की लाऊड करायचंय. हां. हां, एक आहे, की तुमचं जे काही अभिनय आहे, तुमच्या आवाजातून, शरीरातून शेवटच्या खुर्चीतल्या बसलेल्या पोहोचला पाहिजे. माणसापर्यंत पोहोचावा हं. म्हणून त्यातली एनर्जी जास्त असते का? तर 100% असते. पण मुळात नाटक माध्यमच लाऊड आहे असं अजिबात नसतं. नाहीये. फोक फॉर्म लाऊड असू शकतो किंवा बरोबर, एखादं कॉमेडी नाटक लाऊड असू शकतं. बरोबर. पण इतक्या प्रकारची नाटकं आहेत सध्या हां. आणि प्रत्येकाचा वेगवेगळा बाज आहे. त्यामुळे हे बरोबर. असं अजिबात मी स्टेटमेंट ला दुजोरा देणार नाही नाही. मला उलटं ते विरोधी वाटत होतं, की ते चुकीचं आहे.
हां, कारण हां. शेवटच्या खुर्चीपर्यंत तुमचा आवाज, तुमचं ते ॲक्टिंग ते हातवारी पोहोचणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे थोडंसं तिथे एनर्जी जास्त पडणं अपेक्षित आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. नाटकाबद्दल एक चांगली गोष्ट अशी वाटते, की हां. जसं मी मगाशी म्हणाले, की नगरमध्ये मुलींच्या घरी जाऊन त्यांना आई-वडिलांना कन्व्हिन्स करावं लागायचं. कट टू आत्ता हळू-हळू हं. आपल्या लहान मुलांना म्हणजे घरात इतर कोणालाच नाटकाचं कसलंच बॅकग्राऊंड नसताना सुद्धा घरातल्या लहान मुलांना महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी नाटक बघायला न्यावं, हा एक नवीन संस्कार सुरू सध्याच्या झालं. जागरूक पालकांमध्ये आहे आणि मला ह्याचं खूप भारी वाटतं, हं. जे आमच्या वेळी नव्हतं. आणि मुळात नगरसारख्या ठिकाणी बरीचशी व्यावसायिक नाटकं यायचीच नाही. हं. पण आता हळू-हळू हा खूप संस्कार सुरुवात आहे. म्हणून आलाय. सो मला हे खूप भारी वाटतं आणि स्टेज शो, लाईव्ह कॉन्सर्ट्सची डिमांड वाढली आहे आता, की आपण बघतो की सुखांसारखा एखादा शो आहे, फोक आख्यानसारखा फोकलोके, एखादा शो आहे पुकाकेने. आणि अशा अनेक मैफिली, कविता, गाणी ह्या शोची डिमांड वाढली आणि लोकांना ॲक्चुअली लाईव्ह जाऊन आवडतंय ते. रिसीव्ह हं. करण्यात जास्त आनंद वाटतो आणि मला ह्याचं खूप भारी वाटतंय किंवा कॉन्सर्ट जे आहेत, कॉन्सर्ट आहे. सुनिधी चौहानपासून सीड श्रीराम, मग भले कोल्ड प्ले कॉन्सर्ट असू, लोकांना लाईव्ह बघायला आवडतंय, मजा आवडतंय. येते, हे मला खूप भारी वाटतंय. मी बघतोय ना मागच्या 3-4 वर्षापासून आहे ना, मी जेवण सांगतानाही म्हटलं होतं, की नाटकाची क्रेज खूप जास्त एक्सपोनेन्शियल वाढते. हं, हं, हं. नगरमध्ये सुद्धा खूप नाटकं येऊन गेलेत. आता या काही मी म्हणतो महिन्यांमध्ये सुद्धा. हं, हं, हं. तर बरोबर, काय वाटतं, काय बरोबर. कारण आहे याच्यावर? मला असं वाटतं, की एज्युकेशन किंवा अभ्यासक्रमामध्ये जे बदल झालेत आणि हं. मुलांना एक्स्ट्रा करिक्युलममध्ये जे शाळाच जे महत्त्व देऊ लागली आहे, तर त्यामुळे हे वाढतंय असं मला वाटतं. जी हं. खूप पॉझिटिव्ह आणि खूप चांगली चांगली गोष्ट गोष्ट आहे, आहे. बरोबर. की लहान वयापासून म्हणजे सिनेमा आपण बघतोच, की मला आठवतंय मी माझा पहिला सिनेमा थिएटरमध्ये जाऊन 5वी-6वीतच बघितला मी होता. पण. हां. पण मी माझं पहिलं नाटक करू लागल्यानंतर बघितलं होतं जाऊन. तर मला ती गोष्ट खरंच खूप चांगली वाटते आणि त्याचं हे कारण आहे, की अभ्यासक्रमामध्ये आता कला हं. विषय कंपल्सरी झालेत बरोबर. वगैरे, तर त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. वाह! ओके. सोशल मीडियाचा आजकाल कसा यूज होऊ शकतो मुलांना, ज्यांना आजकाल यायचंय इंडस्ट्रीमध्ये? अं, मधल्या काळात असं मी थोडं अनुभवलं, की इन्फ्लुएन्सर्स जे आहेत किंवा रील स्टार ज्यांना आपण म्हणतो, की दिसायला बरे आहेत वगैरे आणि अशांना कामं मिळत होती. मिळत होते. मला ना हे कधी-कधी थोडंसं धोकादायक वाटतं, की सूरज चव्हाणला तुम्ही एका सेलिब्रिटी शोला बोलवा, तुम्ही त्याला त्याचा विनर करा. हं. पण तुम्ही त्याला ॲक्टर का करताय? हं. म्हणजे आधी सेलिब्रिटीची व्याख्या ही फक्त ॲक्टर आणि पॉलिटिशियन्स आणि फार तर बिझनेसमॅन पुरती मर्यादित बरोबर. होती. हं. सोशल मीडियामुळे जे हे रील्स आणि इन्फ्लुएन्सर्स वगैरे हे सगळं आहे. तर ठीक आहे, तुम्ही यांना फेमस करा, तुम्ही यांच्यावर हं. प्रेम करा, तुम्ही हं. यांना वेगवेगळे सेलिब्रिटी शोजमध्ये इन्व्हाईट करा. पण यांना ॲक्टर करण्याचा जो एक फोर्स आहे, तर मला असं वाटतं, की मुळात सूरज चव्हाणलाच कधी ॲक्टर व्हायचं होतं का? का त्याला पॉइंट तुम्ही आहे. फोर्स करून त्याला ॲक्टर केलंय? पॉइंट आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत खरं तर माझ्याकडे आत्ता. आहेत, आहेत, सो आहेत. मला हे थोडंसं धोकादायक वाटतं आणि मला असं वाटतं, की त्यांच्या कामांना लिमिट आहे. सूरज चव्हाणला जी कामं मिळतील ॲक्टर लिमिट आहे. म्हणून त्याला बरोबर. लिमिट आहे लिमिट आहे. आणि त्यानंतर सूरज चव्हाणची जबाबदारी कोण घेणार? एक माणूस आहे, की जो कुठलंही काम आधी करायचा आणि आता तुम्ही त्याला एका स्टेजवर नेऊन बसवलंय आणि त्यानंतर काय? त्यानंतर तो कुठलंही काम नाही करू शकणार आहे. त्याच्या आयुष्याची जबाबदारी कोण घेणार? त्याच्या आयुष्यात जे बदल घडलेत, त्या बदलांची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? असं मला 100% खूप वाटतं आणि जे थोडंसं घातक आहे आणि मधल्या काळात मला ते जाणवलं होतं, बरोबर की आहे आपलं. सोशल मीडिया फॉलोअर्स बघून काम दिलं जातंय आणि नंतरच गोष्टी आता ह्याला लक्षातही आल्या, की शेवटी काम खूप महत्वाचं आहे. दिसणं म्हणजे मालिकेत एखादी तुम्ही सुंदर हिरोईन घेऊन येताय. 2 दिवस ऑडियन्स तिच्या सुंदर दिसण्यावर प्रेम करेल. बरोबर. नंतर तिच्या त्या पात्रावर आणि कामावरच प्रेम कामावर. करणार आहेत. ती तिच्या कामानेच ऑडियन्स खिळवून ठेवू शकते. तिचं सौंदर्य रोज उठून अर्धा तास नाही, नाही, बघायला नाही. कोणी मोकळं बरोबर. नाहीये. कारण सौंदर्याची कमीच नाहीये आपल्याकडे. म्हणजे खूप आहेत. अनेक सुंदर मुली आहेत. ती एकटी नाहीये. त्यामुळे आता ते हळू पुन्हा रिअलाईज होऊ लागलंय, की फक्त रील स्टार, फॉलोअर्स आणि दिसणं बघून काम न देता 100%. टॅलेंट असणं खूप महत्वाचं आहे. पण ह्याच्याही पलीकडे मला काही रील स्टारचं खरंच कौतुक आहे, की ज्यांचा कंटेंट फनी असतो किंवा काय ते 45 सेकंदात, 30 सेकंदात ते आपल्याला हसवतात. असं होतं. आधी ते TikTok वगैरे होतं तेव्हा काहीतरी एका गाण्यावर लिपसिंग करायचं, छान फिल्टर लावायचा एखादा आणि झालं. त्याच्या पलीकडे जाऊन आता खूप चांगले कंटेंट येतायत. त्यातून त्यांचे खरंच ॲक्टिंग स्किल्स दिसतायत, की आहेत, आहेत. मोस्टली सेम प्राजक्ता कोळीसारखी एक मुलगी आहे, की मला मला कौतुक वाटतं तिचं, की कंटेंट क्रिएट केलाय. तिने तिचा अभिनय वापरून म्हणजे ती थिएटर स्टुडंट हां, होती बरोबर. आणि
तिचा जो कंटेंट होता त्याच्यातून तिचे ॲक्टिंग स्किल्स दिसायचे आणि असे आत्ता तर अनेक आहेत. खूप भलेही आहेत, खूप ते आहेत. माध्यम 35 सेकंद आणि व्हर्टिकल असेल 30 सेकंद व्हॉटएव्हर, तरी अनेक कंटेंट क्रिएटर्स आहेत ज्यांचं खूप टॅलेंट दिसतं आणि त्यांना पण भविष्यात चांगला स्कोप मिळेल हं, असं हं. मला वाटतं. आहेत ना आता काही ऋषी हरळनगरचं आहे, करेक्ट. वीरा जाऊची ते जे थिएटर आर्टिस्ट आहेत, पण तिने सोशल मीडिया सुरू केल्यानंतर पण माझं म्हणणं आहे की त्यांच्या वाटेला फिल्म्स यायला पाहिजेत अजून. अजून येत नाहीत. इतके टॅलेंटेड पोरं आहेत ते. करेक्ट, करेक्ट, पण करेक्ट. त्यांच्या वाटेला अजून तेवढे फिल्म येत नाही जेवढ्या बाकीच्यांच्या वाटेला येतात आलेत. पण बदलेल होपफुली काळ आणि बदलेल. हं. मला असं वाटतं की सोशल मीडियामुळे हे खूप सोपंही झालंय की कुठल्या सिनेमाचं ऑडिशन कुठे किती वाजता होणार आहे हे आपल्याला घर बसल्या लगेच कळतं. कळतं. जे हं. आधी तेवढं सोपं नव्हतं. नसायचं. हं. ऑडिशन्सच्या रांगा लागायच्या आणि पेपरमध्ये कुठेतरी एखाद्या चौकटीत ते लिहून यायचं. हां, हां. आता ते खूप सोपं झालंय. मी केलेल्या प्रत्येक प्रोजेक्टचं मी पहिलं ऑडिशन हे घरून शूट करून पाठवलंय. बरं. सो मला त्या रांगेत थांबावं लागत नाही. प्रत्येकाच्या हातात फोन आहे. आणि नंतर मग त्यातले शॉर्टलिस्ट शॉर्टलिस्टेड झाल्यावरच. 15-20 हं, मुली हं. तिथे बोलावल्या जातात सेकंड राउंडसाठी. सो हे खूप सोपं झालंय सोशल हं, मीडियामुळे हं, वगैरे. हं. सो ह्याचा फायदा होऊ प्रत्येक शकतो. नवीन कलाकाराला होऊ शकतो. मग आता एक काही ठिकाणी बघतो ना, की कास्टिंग एजन्सीज पण आहेत. तर त्यांचा फायदा होऊ शकतो का काही फ्रॉड पण आहेत? काय सांगता येईल? फ्रॉड आहेत, 100% आहेत. म्हणजे कास्टिंग काउच ह्याच्या पलीकडे पण मी सुद्धा असे अनुभव घेतलेत, की एकतर आपल्याला ते पैसे मागतात, पैसे मागतात. की हां. एकतर कुठल्याच गोष्टीसाठी तुम्हाला पैसे कधीच द्यावे लागत नाहीत, जर तुम्हाला ॲक्टर म्हणून काम करायचंय तर. हे खूप मेन आहे. हं. बरं असंही आहे काही ठिकाणी म्हणतात, की तुम्ही आमचं एजन्सीचं मंथली पॅकेज घ्या. स समहाऊ त्यांचे काय हां, हां, हां. ₹5,000-6,000 फी बरोबर. असेल. सो आम्ही तुम्हाला प्रायोरिटी देणार तुमच्या प्रोफाईलला कुठेतरी पिच करण्यासाठी. पण मला असं वाटतं, की त्यांच्याकडे सबस्क्रिप्शन असलेल्या कुठल्याच प्रोफाईल शॉर्टलिस्ट नाही झाल्या, की अगेन ते काम नॉन सबस्क्रिप्टेड प्रोफाइल्सकडेच येणार आहे. बरोबर. त्यामुळे मला कधीच त्या गोष्टीची गरज नाही वाटली. मला आधीपासून माझ्या कामावर विश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे आणि याही पलीकडे जाऊन मुंबईमध्ये हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम मिळेपर्यंत माझ्याकडे मराठीसारखं एक मोठं माध्यम आहे. हं. एवढं म्हणजे मराठी सिनेमे, सीरियल, ॲड्स त्यामुळे खूप चालू. हां. माझ्याकडे तो एक खूप महत्त्वाचा ऑप्शन आणि प्रिव्हिलेज आहे. मला खूप वाईट वाटतं जी लोकं उत्तर भारतातून वगैरे येतात आणि त्यांच्या भाषेतली कामं ही त्यांच्या शहरात होतात आणि ते इथे फक्त हिंदी काम शोधण्यासाठी येतात आणि तिथे प्रचंड कॉम्पिटिशन आहे आणि एवढ्या स्पर्धेत त्यांना ते टिकून राहायचंय. सो माझ्याकडे आत्ता अनुभव गोळा करण्यासाठी, काम करण्यासाठी मराठीसारखं एक मोठं माध्यम आहे आणि कास्टिंगचे फ्रॉड्स खूप आहेतच. 100% आहेत. कास्टिंग काउच तर आपण अगदीच कॉमनली ऐकू नये, पण पैसे लुबाडण्याचं एक प्रकरण हं, मधल्या हं, काळात हं, मी हं, खूप हं. जवळून पाहिलं आणि मराठीमध्ये मला काम करताना खूप सिक्युअर आणि सेफ फील होतं. कारण आज मला कुठल्याही व्यक्तीचा कॉल आला, की मी असा-असा एक प्रोजेक्ट करतोय, तुम्ही इंटरेस्टेड आहात का? तर मी 4 फोन फिरवले, तर त्याच माणसात आणि माझ्यामध्ये 100 कॉमन ओळखी आणि कॉमन निघतात. माणसं निघतात. हं, हं. प्रत्येक सेटवरचा माणूस मला पुढच्या कुठल्या ना कुठल्या सेटवर भेटतो. त्यामुळे हे खूप सुरक्षित हं, वाटतं हं, मला हं. मराठी माध्यमात काम करताना. हां, आता मला लॉकडाऊनमध्ये हा अनुभव आला होता. माझं ठरलं होतं, की आत्ता आपल्याला काम हां. करायचं नाहीये. पण मला एका हिंदी मालिकेतून कॉल आला, की तुमचं सिलेक्शन झालंय. बरं ऑडिशन नाही, काही नाही, काही नाही. डायरेक्ट सिलेक्शन. हां. मलाही काही कळत नव्हतं. पण त्यांनी सांगितलं, की आता लॉकडाऊन चालू आहे. मुंबईतले सगळे आर्टिस्ट आपापल्या घरी गेलेत. त्यामुळे मी मुंबईत नव्हते. तर तुम्ही एवढ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत पण सेटवर पोहोचाल याची शाश्वती म्हणून तुम्ही पैसे डिपॉझिट करा. तुम्ही आले की आम्ही तुम्हाला पैसे रिटर्न देतो. आणि तसं मग मला ते हां, हां. लकीली क्लिक बरोबर आहे. झालं, की असा कुठलाही माणूस कुठल्याही सेटवर काम करत नाहीये. हा ह्याच्या घरी बसून फोन फिरवतोय. शक्यताही कमी आहे, की हा महाराष्ट्रात, मुंबईत असेल. असेल. हं. सो असाही एक फ्रॉड मी पाहिलाय माझ्या बाबतीत किंवा कास्टिंग हे कास्टिंग नसून धंदा म्हणून बघणारे खूप लोक आहेत, खरं की तुम्ही एखाद्याला प्रोफाईल पाठवलं, की तुमचं प्रोफाईल कसं वाईट आहे आणि तुम्हाला कसं चांगल्या एखाद्या फोटोशूटची गरज आहे आणि मग त्यासाठी तुम्ही आमच्याकडे एवढे पैसे द्या आणि आम्ही तुमचं एक चांगलं शूट करून देऊ. काही गरज नाहीये. खरं आहे. सगळे जेन्युइन कास्टिंग ऑफ आहेत, पर्सन्स आहेत, तुम्हाला आहेत. खूप रॉ, विदाऊट मेकअप, अनफिल्टर्ड फोटोज मागतात. अगदी हं. मोबाईलच्या कॅमेऱ्याने क्लिक केलेले. त्यामुळे मला अशा कुठल्याच गोष्टीची गरज कधीच वाटत नाही. वाह! तर आम्ही असं ऐकलंय, की तुम्ही शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे. हो. तुम्ही गाता. हो, हे हो, खरं हो. आहे? म्हणजे कसं आलंय? म्हणजे मी जसं म्हणाले, की लहानपणी सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता याव्यात म्हणून घरच्यांनी वेगवेगळे क्लासेस लावले होते. त्यात शास्त्रीय संगीत मी 3-4 परीक्षा देऊन 7-8 वर्ष त्याचा अभ्यास करत होते आणि मग
पुढे सगळंच मॅनेज होत नाही म्हणून मग ते सुटलंच. सुटलंच. म्हणजे घरी आजही माझ्या हार्मोनियम आहे. मी रोज रियाज करत नसले तरी जेव्हा केव्हा मला मूड येईल, वेळ मिळेल, हार्मोनियम घेऊन माझ्याकडे अजूनही त्या सगळ्या नोट्स वगैरे आहेत. सो शास्त्रीय संगीत माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग हं. राहिलाय. तर आम्ही बघितलं होतं ना, की एका रीलमध्ये तुम्ही बहुतेक साताऱ्यामध्येच हं, हं. त्या नदीजवळ बसून गाताय. हो, हो, हो. त्यावेळेस मला ते क्लिक नाही आलं. पण ज्यावेळी हो. तुमचा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर तेव्हा क्लिक झालं, की हे आणि शास्त्रीय मला संगीताचं ॲक्टर म्हणून पण मी गायन शिकले याचा खूप फायदा होतो. हं. कारण ललित कला केंद्रात आम्ही फोक फॉर्मचा वगैरे अभ्यास करायचो किंवा आपल्या आवाजाचं व्हॉल्यूम, पिच आणि टोन हे कळण्यासाठी मी गायन शिकले याचं मला खूप हं. मदत होते. इव्हन इमोशन्स पण मला असं वाटतं ना, की गायकाला इमोशन्स लवकर कळतात असं मला वाटतं. कारण तो सूर आणि भावना ह्या दोन्हींचा संगम करून गात असतो. हं. सो मला त्यासाठी असं वाटतं नेहमी, की गाण्याची खूप मदत होते वाह! नटाला. वाह! वाह! आता आहे ना, तुम्ही खूप जणांबरोबर काम केलेलं आहे. ठीक आहे. त्यापैकी काही आपण नावं घेऊ. नाव सांगतो तुम्हाला मी. 1-2 शब्दात त्यांचं वर्णन करा फक्त. ओके. हं. आपण पहिलं घेऊ आपल्या सगळ्यांचा लाडका देव माणूस अजित कुमार, गोपाळ, बेस्ट को ॲक्टर मी नेहमी म्हणते. जामकर साहेब, आमचे जामकर साहेब. काय सांगा त्यांच्याबद्दल? मिलिंद शिंदे, बेस्ट पर्सनॅलिटी. सुरुवाजी, रुक्मिणी सुतार. क्यूटेस्ट पर्सन. वाह! मग ते जे चौघं आहे, चांडोल चौघडे किंवा तुम्ही त्याचे 5 ॲड राहिले आहेत. हां. जितू, मंग्या, झुंजार, लकी यांच्याबद्दल काय सांगाल 1-2 शब्दामध्ये? दोस्त, यार. तेवढं सांगू शकतो. काहीच नाही याच्यापुढे काही. सायली शेळके तुमची जवळची मैत्रीण म्हणू शकतो आपण. सायली माधुरी. हो. माधुरी. देवमाणूसच्या सेटवरची सगळ्यात जवळची मैत्रीण आहे आणि ती मला आईसारखी वाटते. ॲट द सेम टाईम ती मला माझ्या मुलीसारखी पण वाटते. सो मी असं का? काहीसं तिला असं कसं? आहे ते कारण सायली आणि माझ्या वयात बऱ्यापैकी अंतर आहे. हं. पण तरीसुद्धा मला कधी-कधी तिची आई असल्याचं फिलिंग येतं आणि कधी-कधी ती माझी आई असल्याचंही फिलिंग मला येतं आणि वाह! दोघींमध्ये कॉमन असं आहे, की दोघींना खायला आणि फिरायला खूप खूप आवडतं. आवडतं. पाहिलं आम्ही दोघी घोड्यावरचा. हो. माधव अभ्यंकर, अण्णा, आप्पा इरेलचे, बाप माणूस. विशाखा सुभेदार, धमाल. जयवंत वाडकर. धमालचं 2.0 व्हर्जन आहेत ते. म्हणजे ज्यांनी सरांसोबत काम केलंय त्यांना माहीत असेल, की सर अख्ख्या सेटला कडक पाव रोज ट्रीट देतात, रोज. आणि मी कोणाचाही वाढदिवस असला, की ते पर्सनली कॉल करणार आणि म्हणणार, तुझ्याकडे 1 मिनिट वेळ आहे?" तुझा 1 मिनिट वेळ घेतो आणि मग ते खूप सुंदर संस्कृत श्लोक वगैरे हां, बरोबर आहे, बरोबर म्हणून आहे. शुभेच्छा देतात. 100% आम्ही गेलतो ना त्यांच्या शूटला एकदा. तर मग त्यांचं पुढे नाटक होतं, पण ते पुण्यात आले ते नाटक करता आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला टाईम दिला होता. पण त्यावेळेस त्यांच्याकडून ते फर्मस्का पावायचं राहिलं. मी हां. सरांना लई चिडवलं होतं त्यावेळेस, की "सर तुम्ही आमच्याकडे नाही आणलेलं." सर मग नेक्स्ट टाईम येईन तेव्हा नक्की घेऊन म्हणे. म्हणजे माणूस एकदम ग्रेट आहे. त्यांनी जे हां. रागायला पाहिजे होतं, मी त्यांची मजा घेत होतो. पण नाही एकदम ते अख्ख्या ग्रेसफुली त्यांनी सेटला सांगितलं. खाऊ घालणार. असं एकही माणूस उरणार नाही, की जो राहिलाय. आम्ही अनलकी आलो त्यावेळेस, की सरांकडून राहून गेलं. पण ते ट्रॅव्हल करत होते. आपलं निवेदिता सराफ, अं, माऊली. अशोक सराफ, लेजेंड आहे. मामा. त्याला काय मामा. मामा. मामा इज द बेस्ट वर्ड मला मामा वाटतं. इज द बेस्ट. नाही नाही, मामा आहे ते सगळ्याचे. जेवढे आता बघतो आपण सगळे त्यांच्याकडून शिकत राहिले ॲक्टर्स म्हणून आपण सुद्धा, ती सुद्धा. हो, हो. ओके. मग आता तुमच्याकडून काय सल्ला राहील प्रत्येक ऑडियन्सला किंवा प्रत्येक व्यक्तीला ज्याला इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये? मला असं वाटतं, की मी नगरसारख्या शहरातून आली आहे. एक निमशहरी भाग आहे. नगरमधून अनेक कलाकार काम करतायत. पण तरीसुद्धा मला वाटलं, की मला हे आवडतंय, मी हे करू शकते. मी ते स्वप्न पाहिलं आणि पूर्ण करण्याची हिंमत ठेवली. सो मला असं वाटतं, की स्वप्न बघायला कुणीही घाबरू घाबरू नका. नका. खरं आहे. आउट ऑफ बॉक्स जाऊन स्वप्न बघा. ती पूर्ण करण्यासाठी वाटेल ती मेहनत घ्या. आणि पालकांनाही माझी सल्ला स्लॅश विनंती आहे, की अ, आपल्या पाल्याला जे आवडतंय, त्यात त्याला ॲटलीस्ट ट्राय करू द्या. हं. नाही काही झालं तर मग वेगळी गोष्ट आहे. पण ॲटलीस्ट ट्राय करू द्या. त्याला सपोर्ट बरोबर. करा आणि वाह! पालकांच्या सपोर्टमुळे गोष्टी खूप सोप्या सोप्या होतात, होतात. असं खरं आहे, मला खरं आहे, खरं वाटतं. आहे, खरं आहे. की नगरसारख्या शहरातली मुलगी जेव्हा मुंबईला जाते, तेव्हा ते शहर खूप अंगावर येतं. मुंबई ह्या शब्दातच आपल्याला भीती वाटते. काहीच माहीत नसतं. गर्दी, लोकलचा प्रवास, कुठे जाऊन काम मिळवायचं. ह्या सगळ्या गडबडीत ॲटलीस्ट घरचे माझ्या पाठीशी उभे आहेत. ही फिलिंगच खूप सिक्युअर भावना तयार करते. करणारी बरोबर आहे. आहे. त्यामुळे मला खूप खूप महत्त्वाचं वाटतं ते. तुम्ही विचार करा ना, आता आपण कुठे बसलोय तर राहुरी फॅक्टरीला, जी राहुरीपासून लांब आहे, राहुरी अहिल्यानगरपासून खूप लांब आहे. करेक्ट, करेक्ट. हो. आणि मला ना खूप इथंच कौतुक आहे, की नगर शहरातल्या राहुरी तालुक्यातल्या राहुरी फॅक्टरी या भागामध्ये
इतका सुंदर एक पॉडकास्टचा सेटअप आहे आणि तुम्ही हे सगळं खूप अ, तुमच्या इच्छेपोटी करताय. याच्यात हां. कुठलाच नफा, तोटा, काहीच फायदा नाही, काही नाहीये. काहीच नाही. आवडतंय आणि म्हणून करताय आणि कोणाला वाटणारही नाही इतका छान सुंदर सेटअप एखाद्या पुण्या-मुंबईच्या स्टुडिओला थँक यू. लाजवेल असा. सो माझ्या खूप, थँक खूप, यू. खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला थँक यू सो आणि मच. आमचं तेच ना, की घरून सपोर्ट नसतं तर काहीच नसतं झालं. हो, करेक्ट. घरच्यांनी सपोर्ट केला म्हणून इथपर्यंत आहे. हो, हो, हो. थँक यू सो मच. तुम्ही इथं आलात. थँक यू सो मच आणि इतका वेळ दिलात आम्हाला आणि फिल्मचे प्रमोशन करता परत भेटू असं वाटतंय. कारण हो, नक्की, टीमला घेऊन नक्की. भेटू परत. नक्की, टीमला घेऊन जास्त 100% मजा येईल अजून. हो, दोघं हो, जण हो. बसले असते ना तर जास्त मजा येईल. थँक यू सो 100% मच. आणि आमच्याकडे थोडीशी आठवण भेटू तुमच्याकडे आमच्या चॅनलकडून आमची आठवण राहील वॉव! तुमच्याकडे. सो ओह! वाह, वाह! प्लीज आर्याचा फोटो ह्या आर्याचा लुक आहे याच्यावर. कपवर आहे. इथे स्पेशल कॉर्नर्स. कॉर्नरचा लोगो आहे. माईक आणि माईकवर फेटा. सो एकदम असं एक छान गावरान प्रकरण आहे. द स्पेशल कॉर्नर आणि विशेष अतिथी सिमरन खेडकर देव माणूस मधला अध्याय फेम आर्या आणि रुबाब फेम माधुरी. आणि माधुरी. हे खूप छान फोटो आहे हा. थँक थँक्यू सो मच. आणि बरं आता मला एक प्रश्न आहे की कादंबरी म्हणजे काय? तुमचं टोपण नाव आहे. पण तुमचं नाव सिमरन खेडकरवरती कादंबरी हो, हां, माझं खरं नाव सिमरन आहे. जे डॉक्युमेंट्सवर सिमरन आहे हां. आणि मधल्या काळात मला उगाच असं वाटायचं, की सिमरन नाव क्राईम पेट्रोलमध्ये प्रत्येक वेळी निगेटिव्ह कॅरेक्टरचं वापरलं जातं. मग मला असं वाटायचं, की माझं नाव थोडं असं निगेटिव्ह शेडचं आहे का? किंवा मला तेव्हा कळायचंच नाही, की छान नाव आहे माझं एक युनिक नाव ज्या आहे. सिमरनचं ऐकलंय आपण असं कसं काय हां. म्हणता? आणि मला उगाच वाटलं, की आता माझ्या फील्डच्या रिलेटेड काहीतरी मला एक छान मोठं नाव हवंय. म्हणजे मला माझ्या पर्सनॅलिटीनुसार असं एक हां, ठळक मोठं नाव. मग हां. काय? तर मग कादंबरी. असं ते कादंबरी. मग Instagramला कादंबरी झालं. मी बऱ्याच ठिकाणी प्रोजेक्ट्सलाही कादंबरी वापरते वगैरे, वगैरे, वगैरे. असं ते कादंबरी आहे. तर सो खूप लोकांना कन्फ्युजन मी आहेच शोधायचा आहे. प्रयत्न केला कादंबरी, की मला तेच कळलं नाही कादंबरी कुठून आलं. हो, हो. ओके. सो थँक सो मच. भेटू थँक यू. लवकरच. भेटू लवकरच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना पडेल अशी असेल किंवा तुमचं कोणतं सर्व असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेल मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस केलं विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज यट टू कम. आणि हा पॉडकास्ट मला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया एक नवीन एपिसोड, एक नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.